नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 11 फेब्रुवारी रोजीचं करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत. हे लेक्चर सुरू करण्यापूर्वी बघा, या जे काही बॅचेस आहे यांचे लेक्चर ऍप्लिकेशन मध्ये सुरू झालेले आहे. सगळे नवीन बॅचेस आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच, गट क पूर्व परीक्षेसाठी लक्ष्य बॅच, त्याचबरोबर फाउंडेशन बॅच, गट क आणि गट ब पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी, आणि यशस्वी बॅच गट ब मुख्य परीक्षेसाठी. या सगळ्या बॅचेसचे लेक्चर सुरू झालेले. या सगळ्या बॅच मध्ये टेस्ट सिरीज असणार आहे. या सगळ्या बॅच मध्ये नोट्स असणार आहे. फक्त फी वेगळी आहे, ती फक्त कालावधीनुसार. जसं की लक्ष्य बॅच जी ती 3 महिन्याची म्हणून 999 फी आहे. विजयश्री बॅच 8 महिन्याची म्हणून त्याची फी 1999 आहे. फाउंडेशन बॅच 1 वर्षाची म्हणून त्याची फी 2999 आहे. आणि यशस्वी बॅचची फी 6 महिन्याची बॅच म्हणून त्याची फी 1500 रुपये. त्यामुळे आपण एकदम कालावधीनुसार फी जी आहे ती सेट केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला ज्या कालावधीसाठी बॅच घ्यायची असेल ती बॅच तुम्ही चॉईस करू शकता. जर तुम्हाला गट क पूर्व परीक्षेची आणि गट ब मुख्य परीक्षा आणि त्याचबरोबर येणाऱ्या गट क आणि गट ब पूर्व परीक्षा हे सगळे एकाच बॅच मध्ये कव्हर होऊन जातात, कारण ऑलरेडी सगळा सिलेबस इथं उपलब्ध करून दिलेला आहे, ते म्हणजे फाउंडेशन बॅच 2.0. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही आपले नोट्स परचेस करू शकता. त्याचबरोबर राज्यसेवेची फाउंडेशन बॅच आहे, जिची फी 10,000 रुपये. आम्ही काही कालावधीसाठी तिची फी 5,000 रुपये केलेली आहे. तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही घेऊ शकता. या बॅचेस फक्त आणि फक्त अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर मिळतील. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, कारण इथं दररोज लेक्चरचे नोटिफिकेशन मिळतील आणि इंस्टाच्या पेजवर अभ्यासविषयक रील्स मिळतील. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी बघतो दररोज जर बघितलं तर एक 2-3 हजार मुलं व्हिडिओ व्ह्यू असतात, पण सबस्क्राईब केलेल्या मुलांचं प्रमाण कमी आहे. तर सबस्क्राईब करत चला, जेणेकरून आम्ही जी मेहनत करतो तर त्याचं आम्हालाही फळ मिळालं पाहिजे आणि तुम्हालाही दररोज नोटिफिकेशन मिळाले पाहिजे. 11 फेब्रुवारीच्या चालू घडामोडीला सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन बघा, 27 वर्षानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये कोणता पक्ष पुन्हा सत्तेत आला आहे? पक्षाच्या चिन्हावरून तुम्हाला समजलंच असेल की बीजेपीने आता आम आदमी पार्टीला हरवलेलं आहे. आपण जर बघितलं, दिल्लीमध्ये इलेक्शन झालं होतं 70 जागांसाठी, आणि या 70 जागांमधून जर बघितलं तर बीजेपीला मिळालेल्या आहे मित्रांनो 48 जागा, आणि इथं आम आदमी पार्टीला मिळालेल्या आहे इथं आपण जर बघितलं 22 जागा. त्याचबरोबर काँग्रेसने सुद्धा इथं पार्टिसिपेशन होतं काँग्रेसचं. ठीक आहे, इंडियन नॅशनल काँग्रेस, तर काँग्रेसला मिळालेली इथं 0 जागा. ठीक आहे, तर हे सुद्धा लक्षात ठेवा. या 3 मेन पार्टी इथं लढत होत्या, ज्यामध्ये बीजेपी सगळ्यात मोठी पार्टी ठरलेली आहे, तर आम आदमी पार्टी दुसरी सगळ्यात मोठी पार्टी ठरलेली आहे. ठीक आहे, आम आदमी पार्टीचं सरकार दिल्लीमध्ये 10 वर्ष होतं. इथून जर बघितलं तर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सुद्धा पराभव झालेला आहे. मनोज सिसोदिया यांचा सुद्धा पराभव झालेला आहे. ठीक आहे, तर एवढे गोष्टी लक्षात ठेवायचे. हे 27 वर्षाचा आकडा लक्षात ठेवा. बीजेपीच्या जागा लक्षात ठेवा 48. त्याचबरोबर आम आदमी पार्टीच्या जागा लक्षात ठेवायचे तुम्हाला 22. ठीक आहे, काँग्रेसच्या जागा किती आहे? 0. यानंतर पुढे जाऊया. फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या राज्यात बिमस्टेक युथ समिट 2025 चं आयोजन करण्यात येणार आहे? आपण जर बघितलं तर बिमस्टेक युथ समिट जे आहे गांधीनगर गुजरातमध्ये आयोजित केली जाणार आहे. बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन असा या बिमस्टेकचा फुल फॉर्म आहे. म्हणजे बंगालच्या उपसागराशेजारी जे काही देश आहे तर त्याची ही संघटना आहे बिमस्टेक. ठीक आहे, मग आता बिमस्टेक मध्ये कोणकोणते देश येतात तुम्ही मला हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. आता बघा मित्रांनो, ही जी समिट आहे ही 7 ते 11 फेब्रुवारी या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येते. म्हणजे आज हिचा शेवटचा दिवस आहे. आणि ची थीम काय मित्रांनो? युथ ॲज अ ब्रिज फॉर इंट्रा बिमस्टेक एक्सचेंज अशी ची थीम आहे. आपण जर बघितलं तर या परिषदेचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर या परिषदेचं उद्घाटन आपले केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी 8 फेब्रुवारी रोजी केलं होतं. तर बघा, लक्षात ठेवायचंय, गांधीनगर गुजरात येथे बिमस्टेक युथ समिट जी आहे, बिमस्टेक आपण म्हणूया युवक परिषद जी आहे तिचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर बघा, महत्वाच्या कॉन्फरन्सचं रिव्हिजन करून घेऊया. जसे की ग्लोबल कोऑपरेटिव्ह समिट भारतात झालेली आहे, त्यामुळे महत्वाची. पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद भारतात झालेली नवी दिल्ली येथे. एशिया क्लीन एनर्जी समिट सिंगापूरमध्ये झालेली आहे. क्वाड लक्षात ठेवायची सगळ्यांना. क्वाड समिट US मध्ये झालेली आहे. आपण जर बघितलं G7 शिखर परिषद इटलीमध्ये झालेली 50वी. त्यानंतर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आपण जर बघितलं अस्ताना कझाकिस्तान मध्ये झालेली आहे, जिची 24वी
काय होती, आवृत्ती होती. यामध्ये G7 लक्षात ठेवा भारतीचा मेंबर नाही, भारताला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं जातं. शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनवर सुद्धा प्रश्न येऊ शकतो बघा, असताना कझाकिस्तानमध्ये ती झालेली आहे. नाटो समिट वॉशिंग्टन DC मध्ये झालेली आहे. 16वी जागतिक भविष्य ऊर्जा परिषद अबुधाबी UAE या ठिकाणी झालेली आहे. पहिली आण्विक ऊर्जा शिखर परिषद ब्रुसेल्स बेल्जियम मध्ये झालेली आहे. ही सुद्धा लक्षात ठेवा, पहिली मध्ये विचारली जाऊ शकते. 16वी ब्रिक्स शिखर परिषद कझान रशिया, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. G7 आपण जर बघितलं 2025 जी आहे ती अल्बर्टा कॅनडा इथं होणार आहे. आणि त्यानंतर 29वी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद COP29 ही तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे, बाकू अझरबैजान मध्ये झालेली आहे. त्यापूर्वीची जर आपण बघितलं तर UAE ने तिचं आयोजन केलं होतं. फेब्रुवारी 2025 मध्ये उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांटची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली? तर उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन जो प्लांट आहे तो हिमाचल प्रदेशमध्ये बनवण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जे आहे मित्रांनो सुखविंदर सिंग सुक्खू यांनी या प्लांटचं उद्घाटन केलेलं आहे. या प्लांटच्या माध्यमातून 1 मेगावॅट ग्रीन हायड्रोजन तयार होणार आहे. हा प्लांट हिमाचल प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड HPPCL ही कंपनी बनवणार आहे. आपण जर बघितलं मित्रांनो तर त्याची जी काही कॉस्ट येणार आहे ती 9.04 कोटी म्हणजे 9,04,00,000 रुपये एवढी कॉस्ट येणार आहे. आणि हिमाचल प्रदेश सरकारने टार्गेट ठेवलेले बघा, लक्षात ठेवा 2026 पर्यंत भारतातील पहिलं हरित ऊर्जा राज्य बनायचं आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, हिमाचल प्रदेश राज्याविषयी काही गोष्टी जाणून घेऊया. उन्हाळी राजधानी शिमला, हिवाळी आहे धर्मशाळा, सुखविंदर सिंग सुक्खू मुख्यमंत्री आहे, शिवप्रताप शुक्ला राज्यपाल आहे, लोकसभेचे 4 तर राज्यसभेच्या 3 जागा, विधानसभेच्या 68 जागा आहे. आपण जर बघितलं हिमाचल प्रदेशच्या शेजारी पंजाब राज्य आहे पश्चिमेला. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं तर हरियाणा आहे दक्षिणेला. त्यानंतर पूर्वेकडे जर बघितलं मित्रांनो तर उत्तराखंड राज्य आपल्याला बघायला मिळतं. आणि इथं थोडीशी सीमा जी ती उत्तर प्रदेशशी टच झालेली तुम्हाला दिसेल. यानंतर जर बघितलं 25 जानेवारी 1971 ला हिमाचल प्रदेश केंद्रशासित प्रदेशाचा राज्य बनला होता. त्याला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आलं होतं 1 नोव्हेंबर 1956. जो राज्य पुनर्रचना कायदा करण्यात आला होता त्यानुसार त्याला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आलं होतं. फेब्रुवारी 2025 मध्ये भारतीय कला इतिहास काँग्रेसचे 32वे सत्र कुठे आयोजित केले जात आहे? तर भारतीय कला इतिहास काँग्रेसचं 32वं जे काही आपण म्हणूया सत्र जे आहे तर ते मित्रांनो नोएडा उत्तर प्रदेश मध्ये आयोजित केलं जात आहे. ठीक आहे, तर भारतीय कला इतिहासाचं 32वं जे काही सत्र आहे ते नोएडा उत्तर प्रदेश या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे. मित्रांनो अजून काही गोष्टी लक्षात ठेवा, याचं उद्घाटन जे आहे ते केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केलेलं आहे. आपले जे काही महाकाव्य आहे आणि त्याचबरोबर त्यावरील कलात्मक आणि सादरीकरणाचे विविध प्रकार जे आहे त्यावरील संभाषण जे ते आयोजित करण्यात येतं. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं, भारतीय कला इतिहास काँग्रेसचं 32वं सत्र नोएडा उत्तर प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलं. त्याची थीम होती रेंडरिंग ऑफ इंडियन इपिक्स इन आर्ट अँड कल्चर. यानंतर पुढे जाऊया, 38वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा जो आहे तो कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर बघा मित्रांनो, सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा एक फेमस कला मेळा आहे जिथं कलाकार आपलं प्रदर्शन जे आहे कलेचं ते दाखवतात. हा कला मेळा जो आहे तो फरीदाबाद हरियाणामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर 7 ते 23 फेब्रुवारी दरम्यान याचं आयोजन फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी होणार आहे. प्रथमच या मेळ्यामध्ये जर आपण बघितलं तर थीम राज्य म्हणून ओडिशा आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांना काय करण्यात आलं होतं, नियुक्त करण्यात आलं होतं थीम राज्य. ठीक आहे, शिल्प महाकुंभ ची ओळख म्हणून थीम राज्य ओडिशा आणि मध्य प्रदेश इथं होते. ठीक आहे, इथं आपल्याला वेगवेगळ्या हस्तकला, हातमाग, परंपरा, विविध खाद्यपदार्थ याचे प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतं. आता हरियाणाशी संबंधित प्रश्न होता तर हरियाणाशी संबंधित चालू घडामोडी जाणून घेऊया. दलित उपकोटा कोण लागू केलेला आहे? तर हरियाणाने. त्यानंतर 2024 मध्ये प्रथमच जागतिक महिला कबड्डी लीग कुठे सुरू झाली? हरियाणामध्ये. NTPC ने कोणत्या राज्यात ग्रीन चारकोल प्लांट जो आहे तो उभारला? हरियाणामध्ये. हरियाणाने 5,000 तरुणांसाठी IT सक्षम युवा योजना सुरू केलेली आहे. GDP मध्ये हरियाणाने अलीकडे पंजाबला मागे टाकलेलं आहे. 2023-24 मध्ये हरियाणाचं दरडोई उत्पन्न आपण जर बघितलं 176.8% वाढलेलं आहे. हरियाणा सरकारचे 19 अतुलनीय वर्ष
एक नवीन आणि व्हायब्रंट हरियाणा या पुस्तकाचं प्रकाशन कोणी केलं तर जगदीप धनखड यांनी. वनमित्र योजनेचं उद्घाटन कुठे करण्यात आलं तर हरियाणामध्ये. बॉक्सिंग सब ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप कोणी जिंकली हरियाणाने. तर या हरियाणाशी संबंधित आपण चालू घडामोडी इथं बघितलेल्या आहे. त्यानंतर एक युद्ध सराव बघायचा आहे ट्रोपेक्स, ज्याचा फुल फॉर्म आहे कॅप्स्टोन थिएटर लेवल ऑपरेशन एक्सरसाइज. ठीक आहे, तर कॅप्स्टोन थिएटर लेवल ऑपरेशन एक्सरसाइज जो आहे हा दर 2 वर्षांनी आयोजित करण्यात येणारा युद्ध सराव आहे आणि याचं आयोजन कुणी केलं असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर इथं नौदलावरून तुम्हाला समजत असेल पाण्यातील जहाजावरून की याचं आयोजन जे आहे ते भारतीय नौदलाने केलेलं आहे. या युद्ध सरावामध्ये काय केलं जातं तर भारतीय नौदल, भारतीय सैन्य, भारतीय हवाई दल आणि भारतीय तटरक्षक दल हे सगळ्यांना बोलवतं आणि यांच्यासोबत युद्ध सराव करतं. तर कॅप्स्टोन थिएटर लेवल ऑपरेशन एक्सरसाइज जे आहे त्याचं अलीकडे आयोजन जे आहे ते भारतीय नौदलाने केलेलं आहे. आपण जर बघितलं जानेवारी ते मार्च या दरम्यान हा युद्ध सराव जो आहे हिंदी महासागरामध्ये आयोजित केला जाते. मी तुम्हाला सांगितलं इथं आर्मी, एअरफोर्स आणि कोस्ट गार्ड यांचं सुद्धा पार्टिसिपेशन असतं. यानंतर पुढे जाऊया. भारतीय नौदलाची स्थापना 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली होती. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे नौदलाचे अध्यक्ष आहे. 4 डिसेंबर नौदल दिन आहे. शो नो वरुणः आपण जर बघितलं हे त्यांचं बोधवाक्य आहे. कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी IVF तंत्रज्ञानाचा वापर करून प्रथमच कांगारू भ्रूण यशस्वीपणे तयार केलेलं आहे. तर बघा ऑस्ट्रेलियामध्ये ही घटना घडलेली अलीकडे. IVF म्हणजे काय, इन विट्रो फर्टिलायझेशन. ठीक आहे, इन विट्रो फर्टिलायझेशन या तंत्रज्ञानाचा इथं वापर करून कांगारूचं भ्रूण जे आहे तर ते यशस्वीरित्या इथं तयार करण्यात आलेलं आहे आणि ऑस्ट्रेलियन वैज्ञानिक संशोधन यांनी हे यश जे आहे ते मिळवलेलं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. यानंतर जाऊया पुढं. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा, चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर. पंतप्रधान अँथनी अल्बनसी. आपण जर बघितलं ऑस्ट्रेलियामध्ये एकमेव बेट असलेलं राज्य कोणतं आहे तर तस्मानिया आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जर आपण बघितलं तर हे जे स्टार असतात प्रत्येकाच्या झेंड्यामध्ये तर हे स्टार काय दाखवतात, मोस्टली राज्याची संख्या दाखवतात तिथल्या. ठीक आहे, त्यानंतर अमेरिकेच्या झेंड्यावर 50 स्टार आहे, मग तिथं 50 राज्य आहे. डार्लिंग रेंज ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या किनारपट्टीवर आहे तर दक्षिण पश्चिम किनारपट्टीवर आहे. ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंड पासून कोणतं पाणी वेगळं करतं, तस्मान समुद्र ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला एकमेकांपासून वेगळं करतो. ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे, कॉशियोस्को पर्वत जो आहे तो ऑस्ट्रेलियातील सगळ्यात उंच पर्वत आहे. ऑस्ट्रेलियातील जे गवताळ प्रदेश आहे त्याला डाऊन्स म्हटलं जातं. पुढे जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या जे काही गवताळ प्रदेश आहे त्याला वेगवेगळी नावं आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये डाऊन्स नावाचा गवताळ प्रदेश आहे. ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेला आणि आफ्रिकेच्या पूर्वेला म्हणजे कोणता महासागर, हिंदी महासागर. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व पठारी भागाला काय ओळखलं जातं तर ग्रेट डिवायडिंग रेंज नावाने. ऑस्ट्रेलियात ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील 6व्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा देश कोणता आहे तर ऑस्ट्रेलिया. यानंतर कोणत्या भारतीय बॉक्सरने 38व्या राष्ट्रीय खेळामध्ये महिलांच्या 75 किलो वजनी गटामध्ये सलग 3ऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकलेलं आहे तर ही बॉक्सर आहे मित्रांनो लवलीना बोर्गेहेन. आपण जर बघितलं लवलीना बोर्गेहेनने 75 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे आणि तिने चंदीगडच्या प्रांशी राठोडचा इथं पराभव जो आहे तो केलेला आहे. तिचं हे 3रं सुवर्ण पदक या राष्ट्रीय खेळांमधील हे लक्षात ठेवायचे. आपण जर बघितलं तर राष्ट्रीय खेळ उत्तराखंडमध्ये आयोजित करण्यात येत आहे. 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी मध्ये त्याचं आयोजन होणार आहे. आपण जर बघितलं तर संकल्प से शिखर तक ही त्यांचं थीम आहे. मॉली शुभंकर आहे. नरेंद्र मोदीजींनी उद्घाटन केलं होतं. कोणत्या शहरात द नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इंटरनॅशनल अकादमीचं उद्घाटन फेब्रुवारी 2025 मध्ये झालेलं आहे. तर बघा मित्रांनो ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेशमध्ये आपण जर बघितलं तर द नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इंटरनॅशनल अकादमीचं उद्घाटन अलीकडे झालेलं आहे. तर कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने म्हणजे MSD ने ठीक आहे ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेशमध्ये जर आपण बघितलं तर NSDCचं काय केलेलं आहे, NSDCची अकादमी जी आहे तर ती ओपन केलेली आहे. NSDCचा फुल फॉर्म नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची अकादमी, आंतरराष्ट्रीय अकादमी. ठीक आहे.
तर आता बघा मित्रांनो, भारतीय तरुणांमध्ये जे काही स्किल आहे नोकरीशी संबंधित लागतात, तर ते स्किल डेव्हलप करणे हे या आंतरराष्ट्रीय अकादमीचं उद्दिष्ट आहे. मग तिथं परदेशी भाषा, आरोग्य सेवा, रोजगार क्षमता, विमान चालन या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टींचा विशेष अभ्यासक्रम तिथे शिकवला जाणार आहे. हा उपक्रम राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा एक भाग आहे. पिनाका मल्टिपल रॉकेट लॉन्च सिस्टम कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे? तर पिनाका नावाचं एक आपण मल्टिपल रॉकेट लॉन्च सिस्टम नावाचं एक इथं अशा प्रकारचीच गाडी असते, पण तिच्यावरून आपण जर बघितलं तर ऍट अ टाइम आपण काय करू शकतो, 12 रॉकेट एका पाठीमागून एक सोडू शकतो. ठीक आहे. तर हे पिनाका रॉकेट सिस्टम जे आहे ते DRDO ने डेव्हलप केलेलं आहे. पिनाका आपण जर बघितलं, हा जो शब्द आहे, तर जे काही भगवान महाशंकर आहे, महादेव आहे, शिव आहे, तर त्यांचा जो धनुष्य आहे, या धनुष्याचं नाव आहे मित्रांनो पिनाका. ठीक आहे. तर यावरून आपण हे रॉकेट सिस्टमला नाव दिलेलं आहे. तर DRDO ने आता याला काय केलेलं आहे, तर बनवलेलं आहे. संरक्षण मंत्रालयाने याला विकत घेतलेले 10,147 कोटी रुपयांमध्ये. आपण जर बघितलं सर्व हवामानात या रॉकेटचा आपण वापर करू शकतो, पिनाका रॉकेट सिस्टमचा. आपण जर बघितलं तर याच्यामध्ये 12 रॉकेट्स असतात आणि अशी 6 लॉन्चर इथं आपण बनवलेली आहे. एकूण 72 रॉकेट आपण ऍट अ टाइम फायर करू शकतो आणि फायरिंग रेंज आहे 60 ते 75 किलोमीटर, 60 to 75 किलोमीटर. संरक्षण आणि संशोधन विकास संस्था आपण जर बघितलं DRDO, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा DRDOचा फुल फॉर्म. 1958 मध्ये स्थापना. समीर कामत इथं अध्यक्ष आहे. नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे. स्ट्रेंथ ओरिजिन इज इन सायन्स असं त्यांचं बोधवाक्य. फेब्रुवारी 2025 मध्ये RBIने कपात केल्यानंतर नवीन रेपो दर काय असणार आहे? तर बघा मित्रांनो, रेपो दर जो होता तो किती होता, 6.50 होता. ठीक आहे. आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये आता कपात करून 6.25% एवढा रेपो दर इथं करण्यात आलेला आहे. मग आपण जर बघितलं तर रेपो दर काय असतो, तर रेपो दर इथे समजून घ्या. RBI जी आहे, एखादी एखाद्या बँकेला पैसे पाहिजे, तर त्या बँकेला जर पैसे पाहिजे असेल तर RBI काय करत असते, एका दिवसासाठी नॉर्मल डेज मध्ये, आणि जर शुक्रवारी पैसे दिले तर शनिवार रविवार सुट्टी असते म्हणून जास्तीत जास्त 3 दिवसांसाठी, तर RBI काय करते, बँकेला पैसे देते. ठीक आहे. आणि बँक काय करते, मग ते पैसे परत RBI ला देऊन टाकते. तर हे स्मॉल आपण जर बघितलं तर कमी कालावधीसाठीच एक कर्ज असतं, 1 ते 3 दिवसासाठीचं, यालाच म्हटलं जातं. आणि याच्यावर जो दर आकारला होतो या कर्जावर त्याला रेपो रेट म्हटलं जातं. मग समजून घ्या, RBIने 100 रुपये जर आता दिले कोणाला, बँकेला, तर बँकेला ते परत करताना किती, 106 रुपये 25 पैसे परत करावे लागतील. पहिले हेच पैसे 106 रुपये 50 पैसे परत करावे लागत होते. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला स्मॉल दिसत असेल डिफरन्स, म्हणजे मोठी अमाऊंट असते, हा डिफरन्स खूप जास्त असतो. रेपो दराला पुनर्खरेदी दर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे. आपण जर बघितलं तर RBIने अलीकडे हा दर जो आहे तो कमी केलेला आपल्याला बघायला मिळतो. मग आता रेपो दर कमी करणं, रेपो रेट कमी करणं हे कशासाठी, आता समजा कमी झालेलं आहे, तर हे कशासाठी केलं असावं? ऑप्शन 1 महागाईला रोखण्यासाठी, ऑप्शन 2 अर्थव्यवस्थेला मंदीच्या परिस्थितीतून सावरण्यासाठी. रेपो दर कमी झालेला आहे, तर हे कशाचं लक्षण दाखवतं, महागाईचं की मंदीचं? चला, कोण आहे अर्थतज्ञ बघूया आता आपल्या लेक्चर बघणारे, बघूया कोण उत्तर देते. चला, RBI विषयी, RBIचे सगळ्यात जास्त RBI विषयीचे महत्वाचे क्वेश्चन बघूया. सर्वात जास्त काळ RBIचे गव्हर्नर बेनेगल रामाराव राहिलेले आहे. RBIची स्थापना यंग हिल्टन कमिशनच्या शिफारशीनुसार जर आपण बघितलं तर 1934 मध्ये कायदा करण्यात आला आणि 1 एप्रिल 1935 मध्ये RBIची स्थापना आपण जर बघितलं करण्यात आली. 1935 मध्ये RBIचा राष्ट्रीयकरणाचा कायदा 1948 चा आहे आणि RBIचं राष्ट्रीयकरण कंप्लीट झालेलं आहे 1 जानेवारी 1949 ला. ठीक आहे. हे बघितलं. RBI 1 रुपया सोडून सगळ्या नोटा बनवते. 1 रुपयाची नोट जी आहे ती वित्त मंत्रालय बनवतं आणि वित्त मंत्रालयाच्या वित्त सचिवाची त्यावर सही असते. आपण जर बघितलं नोटावर इंग्रजी आणि हिंदीमध्ये RBIच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असते. ठीक आहे. आपण जर बघितलं तर 1 रुपयाच्या नोटेवर वित्त सचिवाची स्वाक्षरी असते. RBIचे पहिले गव्हर्नर होते सर ऑस्बॉर्न अर्कल स्मिथ आणि RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर होते CD देशमुख. आणि सध्याचे RBIचे गव्हर्नर कोण आहे हे तुम्हाला सांगा. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं पण तरी पण तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो चे नवीन नाव काय असणार आहे?
तर फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचे नवीन नाव असणार मित्रांनो इटर्नल. काय असणार आहे? इटर्नल. तर आता आज आपलं 12 फेब्रुवारी रोजीचं करंट अफेअर्स असणार आहे. ठीक आहे. तर इथं जर बघितलं तर अविश्वास प्रस्तावापूर्वी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे? तर बघा मित्रांनो, अलीकडे मणिपूरचे मुख्यमंत्री जे आहे बिरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव जो आहे तो मांडला जात होता आणि तत्पूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. तर तुम्हाला हे सांगायचं विद्यार्थी मित्रांनो, अविश्वास प्रस्ताव जो आहे तर तो कोणत्या कलमानुसार मांडला जातो? कोणत्या कलमानुसार मांडला जातो? ठीक आहे, कोणत्या कलमानुसार मांडला जातो? त्यानंतर पहिला क्वेश्चन हा तुमच्यासाठी आहे. दुसरा क्वेश्चन, अविश्वास प्रस्तावाचा उल्लेख घटनेमध्ये आहे का? घटनेमध्ये आहे का? आणि जर समजून घ्या आहे तर ठीक आहे, पण नाही तर मग कुठे? ठीक आहे, नाही तर कुठे? तर कुठे आहे? याची उत्तर प्रामाणिकपणे द्यायची. आज तुम्ही उत्तरं दिली तर उद्या जाऊन भविष्यामध्ये हे प्रश्न परीक्षेमध्ये दिसले तर आज तुमचा 1 मिनिट 2 मिनिटांना काय होणार आहे? परीक्षेमध्ये तुमचे 1-2 मार्क परफेक्ट होणार आहे. आणि ज्यांनी समजा उत्तर येत नसेल, ज्यांनी उत्तर दिली त्यांची उत्तर जाऊन चेक करत चला. ठीक आहे. तर बघा, मणिपूरच्या विधानसभेत अविश्वास प्रस्तावाला सामोरं जाण्याचे 1 दिवस पहिलेच बिरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा मणिपूरचे जे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे दिलेला आहे. मणिपूर बघा, मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. त्यानंतर राज्यपाल अजय कुमार भल्ला. राष्ट्रीय उद्यान आहे किबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान. आपण जर बघितलं तर किबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यानामध्ये एक विशिष्ट प्रकारचं गवत आहे फोंबडीस नावाचं. या फोंबडीस नावाच्या गवतावरून इथे एक विशिष्ट प्रकारचा हरण आहे, त्याला फोंबडीस हरण म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याचबरोबर जर बघितलं तर या राष्ट्रीय उद्यानामध्ये तरंगणाऱ्या शाळा ज्या आहे ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. यानंतर पुढे जाऊया. मणिपूरची राजधानी इम्फाळ हे आपण बघितलं. राज्याची स्थापना 21 जानेवारी 1972 मध्ये करण्यात आली होती. मेईटिलॉन ही मणिपूरची अधिकृत भाषा आहे. संगई हा राज्य प्राणी आहे. राज्य पक्षी आहे मिसेस ह्युम्स तितर आणि राजकीय वृक्ष आहे तून. यानंतर जागतिक कडधान्य दिवस जो आहे, वर्ल्ड पल्स डे जो आहे मित्रांनो, तो कधी सेलिब्रेट केला जातो? तर आपण जर बघितलं तर कडधान्यापासून आपल्याला काय मिळतात? डाळी मिळतात आणि डाळीमधून आपल्याला प्रोटीन मिळतं आणि पोषणयुक्त जेवण मिळतं. आपण जर बघितलं तर जागतिक पल्स डे जो आहे, आपण जर बघितलं कडधान्य दिवस जो आहे तर तो दरवर्षी 10 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट केला जातो. आणि कधीपासून सेलिब्रेट केला जातो? 2016 पासून. 2016 रोजी युनायटेड नेशनच्या महासभेने या दिवसाला मान्यता दिली होती. मग कोणताही दिवस आणि त्याविषयीची थीम आपल्याला लक्षात ठेवायची असते. मग आपण जर बघितलं तर या वर्षीची थीम होती पल्स ब्रिंगिंग डायव्हर्सिटी टू ॲग्री फूड सिस्टम. ठीक आहे, म्हणजे डाळी ज्या आहे तर त्या आपण जर बघितलं तर जे विविधता आणतात कशामध्ये? तर कृषी विषयक अन्न विषयक सिस्टम मध्ये. ठीक आहे, तर मला प्रॉपर ट्रान्सलेशन जमलं नाही मराठीमध्ये, तुम्ही पण इंग्रजीच लक्षात ठेवा, कारण इंग्रजीमधलं ट्रान्सलेशन, इंग्रजीमधले जे काही पॉइंट्स असतात ते परीक्षेमध्ये ॲज इट इज दिसतात, मराठीमध्ये ट्रान्सलेशनमध्ये कुठेतरी कधी कधी गडबड गोंधळ होत असतो. यानंतर पुढे जाऊया. आता बघा, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामधले काही दिवस आता आपण इथं बघून घेऊया. आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन जो आहे तो 26 जानेवारी रोजी सेलिब्रेट करण्यात आला. याची थीम होती सीमा शुल्क दक्षता, सुरक्षा और समृद्धि के प्रति अपने प्रतिबद्धता को पूरा करना है. तर अशी मोठी थीम होती. हिंदीमध्ये मराठीमध्ये जर ट्रान्सलेशन करणं जमलं नाही, पण तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. लाला लजपत राय यांच्या जयंतीचा दिवस जो आहे तो 28 जानेवारी 2025 रोजी कितवी जयंती त्यांची सेलिब्रेट करण्यात आली? 160वी. जागतिक कुष्ठरोग दिवस कधी सेलिब्रेट करण्यात आला? तर 26 जानेवारी. ठीक आहे, 26 जानेवारी 2 दिवस आहे, आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस आणि जागतिक कुष्ठरोग दिवस. शहीद दिन कधी सेलिब्रेट केला जातो? 30 जानेवारीला. जागतिक पाणथळ दिवस 2 फेब्रुवारीला. ठीक आहे, या दिवशी रामसर करार झाला होता म्हणून 2 फेब्रुवारी हा दिवस जो आहे तर तो जागतिक पाणथळ दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. 1971 ला रामसर करार करण्यात आला होता आणि 1975 ला तो अंमलात आला होता. ठीक आहे, मग त्यामुळे आपण जर बघितलं 2 फेब्रुवारी जो आहे तो जागतिक पाणथळ दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. आमच्या सामायिक भविष्यासाठी पाणथळ प्रदेशांचे संरक्षण अशी या वर्षीच्या पाणथळ दिनाची थीम होती. भारतामध्ये सध्या जर बघितलं जवळपास 85 काय आहे तर पाणथळ स्थळे ज्यांना रामसर कराराअंतर्गत संरक्षण मिळालेलं आहे. रामसर साईट आहे महाराष्ट्रात 3 आहेत, लोणारचं सरोवर, नांदूर मधमेश्वर आणि ठाणे खाडी. त्यानंतर जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट केला जातो. युनायटेड बाय युनिक अशी त्याची थीम होती. जागतिक आंतरधर्मीय सौहार्द सप्ताह जो आहे तो 1 ते 7 फेब्रुवारी मध्ये आयोजित करण्यात आला होता
आणि राष्ट्रीय महिला आयोगाचा 33वा स्थापना दिवस 31 जानेवारी रोजी सेलिब्रेट करण्यात आला होता. 31 जानेवारी 1992 राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष सध्या एक मराठी व्यक्ती आहे, त्यांचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी कंबर संपेटाई येथे पक्षी उद्यानाचं उद्घाटन केलं? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर स्टॅलिन जे आहे ते तमिळनाडूचे कोण आहे, तर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोघं पण स्टॅलिनच आहे सध्या. तर आपण जर बघितलं तर उदयनिधी स्टॅलिन हे उपमुख्यमंत्री आहे, एम.के. स्टॅलिन जे आहे ते मुख्यमंत्री आहे. मग आपण जर बघितलं तर कंबर संपेटाई या ठिकाणी पक्षी अभयारण्य जे आहे ते बनवण्यात आलेले आहे, त्यासाठी खर्च लागलेला आहे 18 कोटी रुपये. ठीक आहे, 18 कोटी रुपये खर्चून आपण जर बघितलं तर 4 एकर मध्ये हे अभयारण्य बनवण्यात आलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया. आपण जर बघितलं मित्रांनो तर तामिळनाडूची राजधानी चेन्नई आहे. राज्य पुनर्रचना आयोगानुसार याची निर्मिती करण्यात आली होती 1 नोव्हेंबर 1956 एम.के. स्टॅलिन मुख्यमंत्री आहे, आर.एन. रवी राज्यपाल आहे. उच्च न्यायालय कोणतं न्यायालय, तर मद्रासचं उच्च न्यायालय आहे. त्यानंतर मधुमलाई राष्ट्रीय उद्यान, मन्नार सागरी राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर लोकसभेची जागा 39 आहे, तर राज्यसभेची जागा 18 आहे. यानंतर पुढे जाऊया. कोणत्या देशाचे पहिले राष्ट्रपती आणि स्वातंत्र्याचे नेते सॅम नुजोमा यांचे वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं? तर बघा मित्रांनो, नामिबियाचे राष्ट्रपती आणि स्वातंत्र्य आपण तिथं काय म्हणूया स्वातंत्र्य सेनानी सॅम नुजोमा यांचं वयाच्या 95व्या वर्षी निधन झालेले ते नामिबियाचे होते. बस एवढं लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. आता चांगी-8 चंद्र मोहिमेसाठी कोणत्या देशाने चायना नॅशनल स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन, ठीक आहे, चायनाच्या जसं आपलं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो, तसं चायनाची CNSA आहे, चायना नॅशनल स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, तर तिने कुणासोबत भागीदारी केलेली आहे? तर चांगी-8 चंद्र मोहिमेसाठी आपण जर बघितलं तर चायनाच्या CNSA ने सुपार्को नावाच्या स्पेस एजन्सी, सुपार्को कुणाची आहे, तर पाकिस्तानची स्पेस एजन्सी आहे, जी भारताची इस्रोच्या अगोदर स्थापन करण्यात आली होती, पण टोटल 100% फेल्युअर होती ती. आपण जर बघितलं आजपर्यंत तिने स्वतःच एक पण रॉकेट बनवलेलं नाहीये किंवा एक पण उपग्रह जो आहे तो स्वतः प्रक्षेपित केलेला नाहीये. अशा प्रकारचा फेल्युअर सिद्ध झालेली आहे. त्यामुळे बघा, तुम्ही अभ्यासाला कधी लागले हे मॅटर करत नाही, तुम्ही अभ्यास कसा करता आणि किती मेहनत घेता या गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे तुम्ही परीक्षेमध्ये जीव झोकून द्या. परीक्षा असल्यावर मुलं अभ्यास करतात, परीक्षा नसल्यावर काय करतात, टाळाटाळ करतात, आणि त्याचेच परिणाम पेपरमध्ये बघायला मिळतात. आणि त्यानंतर मुलांचं म्हणणं राहतं, सर माझा स्कोर 50 आला, माझं होईल का? ठीक आहे, माझा स्कोर 45 आला, माझा स्कोर 55 आला. तर बघा मित्रांनो, हे डाऊट कधी येतात, जेव्हा तुम्ही एक कन्सिस्टन्सी तुमची नसते. तुम्हाला काय करावं लागेल, अभ्यासामध्ये कन्सिस्टंट राहावं लागेल. इस्रोकडून तुम्ही काय झाले पाहिजे, इन्स्पायर झाले पाहिजे. कमी बजेटमध्ये, आता आपला पण रेग्युलर लाईफमध्ये तुमचा माझा सगळ्यांचा पैशाचा प्रॉब्लेम असतो, पैसे आपल्याकडे कमी असतात गोष्टी करण्यासाठी, आणि मग आपण जर बघितलं त्यामधून आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि यशस्वी व्हायचं आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, पाकिस्तानची जी काही स्पेस एजन्सी तिचं नाव सुपार्को, लक्षात ठेवा, अंतराळ आणि उच्च वातावरण संशोधन आयोग असं तिचं थोडक्यात नाव आहे. ठीक आहे, तर तिने CNSA सोबत काय केलेलं आहे, तर इथं करार केलेला आहे. आपण जर बघितलं तर चांगी-8 मिशन जी आहे ती 2028 मध्ये काय करेल, तर प्रक्षेपित करणार आहे. यानंतर बघा, चंद्र मोहिमेत पाकिस्तान पहिल्यांदाच इथं पार्टिसिपेट होणार आहे, पहिल्यांदाच त्यांचा सहभाग असणार आहे. ते 35 किलो वजनाचं एक रोव्हर डेव्हलप करत आहे चंद्रावर फिरण्यासाठी, तिथून काही सॅम्पल वगैरे गोळा करण्यासाठी, चंद्राचा अभ्यास करण्यासाठी. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद, आसिफ अली जरदारी राष्ट्रपती आहे आणि शहबाज शरीफ पंतप्रधान आहे. विज्ञान विषयक चालू घडामोडी बघा, इस्रोने कोणत्या रॉकेटने स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट जो आहे तो यशस्वीरित्या आपण जर बघितलं तर केला होता, कोणत्या रॉकेटचा वापर केला होता, PSLV C60. 2025 मध्ये अंतराळात मानवरहित डॉकिंग साध्य करणारा भारत कितवा देश बनला, तर भारत 4था देश बनला. भारताला मास्टर ऑफ डॉकिंग म्हणून सुद्धा ओळखलं जाऊ लागलेलं आता. अंतराळात वनस्पतीच्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी क्रॉप चाचणी कोणत्या संस्थेने केली, तर इस्रोने. लेक्सी मिशन कोण प्रक्षेपित करणार आहे, तर नासा. त्यानंतर 29 जानेवारी 2025 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 100वे प्रक्षेपण कोणी केलं, तर इस्रोने केलं, एक रेकॉर्ड केलेला आहे. त्यानंतर जर बघितलं तर इस्रोने आपले 100वे मिशन कोणत्या रॉकेटने केले, तर GSLV म्हणजे जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल. आपण जर बघितलं तर F-15 हा तिचा नंबर आहे त्या रॉकेटचा. यानंतर ISS इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या
ऑक्झिम 4 मिशन वर जाणारा पहिला भारतीय कोण आहे? तर शुभांशु शुक्ला. कोणत्या भारतीय वंशाच्या अंतराळवीराने सर्वात जास्त काळ अंतराळात आपण जर बघितलं तर अंतराळामध्ये चालण्याचा विक्रम जो आहे तो प्रस्थापित केलेला आहे, म्हणजे तरंगण्याचा थोडक्यात. तर सुनीता विल्यम्स या महिला वैज्ञानिकाने आतापर्यंतच्या ज्या काही महिला वैज्ञानिक होत्या त्या सगळ्यांचा रेकॉर्ड मोडून आपला नवीन एक रेकॉर्ड जो आहे तो प्रस्थापित केलेला आहे. सुरक्षित इंटरनेट दिवस जो आहे तो कधी सेलिब्रेट केला जातो? तर बघा मित्रांनो, सुरक्षित इंटरनेट दिवस जो आहे, सेफ इंटरनेट डे, 11 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तेच थीम काय होती? टुगेदर फॉर अ बेटर इंटरनेट. आपण जर बघितलं तर हा दिवस दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या मंगळवारी सेलिब्रेट केला जातो. त्यामुळं यावेळी दुसरा मंगळवार 11 फेब्रुवारीला आला, म्हणून हा दिवस 11 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. यानंतर पोलाद मंत्रालयामध्ये संचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर पोलाद मंत्रालयाला इस्पात मंत्रालय किंवा मिनिस्ट्री ऑफ स्टील म्हणून ओळखलं जातं. आणि भारताचा पोलाद उत्पादनामध्ये कितवा क्रमांक आहे मित्रांनो? सेकंड स्पॉट आहे. फर्स्ट स्पॉट जो आहे मित्रांनो ते चायनाचं आहे. त्यानंतर सेकंड आता इंडिया आहे, आपला भारत आहे. आणि 3 नंबरला जर बघितलं तर जपान आहे. ठीक आहे. तिन्ही पण एशियन कंट्री आपल्याला इथं टॉप 3 मध्ये बघायला मिळतात. तर मैमून आलम जे आहे पोलाद मंत्रालयामध्ये संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, पोलाद मंत्रालय सचिव कोण आहे? संदीप पौड्रिक. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचंय. यानंतर पुढे जाऊया. महत्वाच्या नियुक्त्या बघा. बिहारचे 42वे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, आरबीआयचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा, मनीष सिंगल जे ते ॲस्कॉमचे नवीन सरचिटणीस बनलेले, भुवनेश कुमार जे आधार ला ऑर्गनाइज करणारी जी काही संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे नवीन सीईओ बनलेले आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष बनलेले व्ही सुब्रमण्यम, आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष बनलेले जय शहा. संजय मूर्ती जर बघितलं ते भारताचे नवीन कॅग नियंत्रक व महालेखा परीक्षक बनलेले. भारताचे 51वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना बनलेले. अमिताभ चौधरी जे ते ऍक्सिस बँकेचे नवीन एमडी आणि सीईओ बनलेले. इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे नवीन अध्यक्ष अभ्युदय जिंदल बनलेले. अमृत मोहन प्रसाद हे सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक बनलेले आहे. तर भारताचे नवीन वित्त सचिव तुहिन कांत पांडे हे बनले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने स्किल इंडिया प्रोग्राम जो आहे तर तो कोणत्या वर्षापर्यंत वाढवलेला आहे? बघा मित्रांनो, स्किल इंडिया प्रोग्राम 2015 साली सुरू करण्यात आला होता आणि आता याला वाढवण्यात आलेलं आहे 2025-26 पर्यंत. तर 2025-26 हे उत्तर असेल. इथं 26 ऑप्शन आपल्याला बघायला मिळते 2026, मग हेच आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर अलीकडे एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये स्किल इंडिया प्रोग्राम 2025-26 वर्षापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्किल इंडिया मिशन जे तर ते 2015 मध्ये सुरू झालं होतं. यामध्ये भारतातील जे काही सरकारचे कर्मचारी आहे, जे काही युवक आहे, तर त्यांना त्यांच्यामध्ये स्किल निर्माण करण्यासाठी, स्किल डेव्हलप करण्यासाठी हा प्रोग्राम सुरू करण्यात आला होता. कोणती अंतराळ संस्था फेब्रुवारी 2025 मध्ये आपण जर बघितलं तर स्पेअरएक्स नावाची मोठी अंतराळ दुर्बीण प्रक्षेपित करणार आहे? तर आपण जर बघितलं स्पेअरएक्स नावाची अंतराळ दुर्बीण नासाद्वारे प्रक्षेपित केली जाणार आहे. तर बघा, अंतराळामध्ये नासाने यापूर्वी जर आपण बघितलं तर एक रिसेंटली एक दुर्बीण जी आहे ती प्रक्षेपित केलेली आहे. तर तिचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. हे नाव आता मलाच आठवत नाहीये. ठीक आहे. हा जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप जो आहे तो त्यांनी प्रक्षेपित केलेला आहे. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर आता स्पेअरएक्स नावाची दुर्बीण जी आहे ती आता अवकाशामध्ये पाठवत आहे. यानंतर जर पुढे जाऊया. ठीक आहे, बाकी आपल्याला जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही. स्पेअरएक्स दुर्बीण जी आहे तर ती नासाद्वारे 27 फेब्रुवारी 2025 रोजी प्रक्षेपित केली जाणार आहे. नासाचा फुलफॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन. 29 जुलै 1958 ला स्थापना झालेली. मुख्यालय वॉशिंग्टन DC USA. बेल नेल्सन जे ते नासाचे अध्यक्ष आहे. कोणत्या देशाने इस्कंदर M स्ट्रॅटेजिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची निर्मिती केलेली आहे? तर बघा मित्रांनो, इस्कंदर नावाचं जे मिसाईल आहे तर रशियाचं आहे. कोणाचं आहे? रशियाचं. तर बघा, रशियाचं हे मिसाईल आहे आणि आपण जर बघितलं तर शॉर्ट रेंज मिसाईल आहे. 500 किलोमीटर पर्यंतची याची रेंज आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं तर स्वतःसोबत 480 ते 700 किलो वजन घेऊन 500 किलोमीटर जाऊ शकतं. ठीक आहे. याचं स्वतःचं वजन 3750 किलो आहे. त्याची पहिल्यांदा चाचणी 2008 मध्ये करण्यात आली होती आणि जॉर्जिया विरुद्ध आपण जर बघितलं तर त्याच्या युद्धामध्ये पहिल्यांदा वापर 2008 मध्ये झाला होता. आणि हे इस्कंदर कुणाचं आहे तर रशियाचं मिसाईल आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारची एक गाडी असते, त्याच्यावर
हे मिसाईल जे आहे ते कुठूनही लॉन्च करता येऊ शकतं. ठीक आहे, ती गाडी फक्त आपल्याला तिथपर्यंत न्यायची असते. रशियाची राजधानी बघा मॉस्को. ठीक आहे, युरोपच्या आसपासच इथं राजधानी रशियाची. आपण जर बघितलं तर राजधानीपासून बाकी पूर्ण एरिया किती लांब आहे तुम्ही बघू शकता. रशियन रुबल तिथलं चलन आहे. युरोप खंडामध्ये रशिया आपल्याला बघायला मिळतो. मिखाईल मिशुस्टिन पंतप्रधान आहे, व्लादिमीर पुतीन राष्ट्रपती आहे. रशियाविषयी चालू घडामोडी बघूया. भारताने ब्रिक्स साहित्य मंच 2024 मध्ये कोणत्या देशात भाग घेतला? तर रशियामध्येच ब्रिक्सची समिट झाली होती कझान या ठिकाणी, आणि भारताने मग त्यामध्ये भाग घेतला होता. रशियामध्ये गेला होता भारत. काळ्या समुद्रात तेल गळतीमुळे रशियन संघाने आणीबाणी जाहीर केलेली आहे. भारत रशियाचा दुसरा सर्वात मोठा आपण जर बघितलं तर प्रतिबंधित तंत्रज्ञान पुरवठादार बनलेला आहे. म्हणजे ज्या देशावर सँक्शन आहे असा देश आपल्याला काय करतोय तर टेक्नॉलॉजी जो आहे तर त्याचं हस्तांतरण करत आहे. ओलेग कोनिनेन्को हे अंतराळवीर 1000 दिवस पूर्ण करणारे पहिले व्यक्ती ठरले. हे कुठले आहेत? रशियाचे आहे. रशियातील नवे भारतीय राजदूत कोण आहे? तर विनय कुमार हे रशियातील आपले नवे भारतीय राजदूत आहे. रशियन भाषा दिन दरवर्षी कधी सेलिब्रेट केला जातो? 6 जूनला. कोणत्या देशाने अग्नास A5 रॉकेट जे आहे ते यशस्वीरित्या लॉन्च केले आहे? तर रशियाने. रशिया भारत 2030 पर्यंत जर आपण बघितलं तर त्यांनी व्यापाराचं लक्ष $100 बिलियन ठेवलेलं आहे. त्यानंतर कोणत्या देशाचा हे झालं आपलं. कोणत्या देशाने तालिबानला प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या यादीतून काढून टाकलेलं आहे? तर रशियाने काढलेलं आहे. 38व्या राष्ट्रीय खेळांमध्ये पुरुषाच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारामध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलं? तर 38वे राष्ट्रीय खेळ उत्तराखंडमध्ये सुरू आहे. मोली जर आपण बघितला तर तिथला कोण आहे तर मॅस्कॉट आहे. नरेंद्र मोदीजी यांनी उद्घाटन केलेलं आहे. तर या स्पर्धेमध्ये नीरज कुमार याने 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. कोणत्या मंत्रालयाने शतावरी उत्तम आरोग्यासाठी नावाची मोहीम सुरू केली? तर आयुष मंत्रालय जे आहे याने शतावरी उत्तम आरोग्यासाठी ही मोहीम सुरू केलेली आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, तर आपण जर बघितलं आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते ही मोहीम जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवा, शतावरी एक औषधी वनस्पती आहे आणि तिच्या नावानेच ही मोहीम सुरू करण्यात आलेली. लेक्चर बघतात पण सबस्क्राईब नाही करत तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुमचे डेली लेक्चर मिस नाही होणार. 13 फेब्रुवारी रोजीचं करंट अफेअर्स आता आपण इथं बघणार आहोत. एक दिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण आहे? तर एक दिवसीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये प्रश्न असा असायला पाहिजे होता की एक दिवसीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा जागतिक खेळाडू कोण आहे असं असायला पाहिजे होतं. कारण जर आपण बघितलं तर एक दिवसीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त जो सिक्सेस मारण्याचा विक्रम आहे तो शाहिद आफ्रिदी जो आहे पाकिस्तानचा त्याच्या नावावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेल आहे. ठीक आहे, आणि आता आपण जर बघितलं तर ख्रिस गेल हा दुसऱ्या क्रमांकावर होता. रोहित शर्माने काय केलेलं आहे तर ख्रिस गेलला पाठीमागं टाकलेलं आहे. तो आता तिसऱ्या स्पॉटवर गेलेला आहे आणि इथं आपण जर बघितलं तर रोहित शर्मा सेकंड स्पॉटवर आलेला आहे. तर रिसेंटली भारत आणि इंग्लंडची मॅच झाली होती, त्या सामन्यामध्ये रोहित शर्माने ख्रिस गेलला मागं टाकलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर रोहित शर्माने एकूण 338 षटकार जे आहे तर ते जे आहे एकूण त्याचे 338 षटकार झालेले. ख्रिस गेलचे 332 षटकार होते, तर ख्रिस गेलला तर रोहित शर्माने मागे टाकलेले. रोहित शर्माचं नेक्स्ट टार्गेट असणार आहे शाहिद आफ्रिदी ज्याचे 351 षटकार आहे. ठीक आहे, लवकरच हा रेकॉर्ड आपल्याला मोडताना दिसावा अशीच आपली इच्छा आहे आणि या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये रोहित शर्माने हा रेकॉर्ड मोडावा. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. आपण जर बघितलं तर जो काही इंग्लंड विरोधात दुसरा सामना होता त्यामध्ये त्याने 12 चौकार आणि 7 षटकार असं 119 धावा केल्या होत्या. आता क्रिकेटशी संबंधित काही चालू घडामोडी आहे त्या सुद्धा आपण बघून घेऊया. 23 वर्षानंतर कोणत्या देशाच्या इथं क्रिकेटच्या संघाने ICC ची ट्रॉफी जिंकलेली? बघा मित्रांनो, आजपर्यंत न्यूझीलंड हा असा संघ आहे की ज्याने एक पण ICC ची ट्रॉफी जिंकलेली नाहीये. मग 23 वर्षाच्या ICCच्या आपण जर बघितलं इतिहासामध्ये T20 विश्वचषकाच्या इतिहासामध्ये न्यूझीलंडने हा विश्वचषक जो आहे तो जिंकलेला आहे. आणि ही ट्रॉफी महिलांनी जिंकलेली ही गोष्ट लक्षात ठेवा. पुरुषांच्या संघाने अजून ट्रॉफी जिंकलेली नाही. T20 विश्वचषक त्यांनी अजून उचललेला नाहीये. JSW स्पोर्ट्सचे क्रिकेट संचालक कोण बनलेले? तर सौरव गांगुली.
कोणत्या खेळाडूने सर्वात जलद 27,000 धावा पूर्ण केल्या? विराट कोहलीने. महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावणारी खेळाडू कोण बनली? शेफाली वर्मा. दीपेंद्र सिंग एरी हा नेपाळचा खेळाडू आहे, याने फक्त 10 बॉलमध्ये 50 करण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. त्यानंतर जर बघितलं तर आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी स्टोरी हे जे आत्मचरित्र आहे मित्रांनो ते रविचंद्रन अश्विन यांचं आहे. त्यानंतर सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं नाव आपण जर बघितलं तर निरंजन शाह स्टेडियम असं करण्यात आलेलं आहे. 27 वर्षांनी 15वा इराणी कप जो आहे तो कोणी जिंकला? तर मुंबईने. उपविजेता कोण राहिलेला आहे? तर रेस्ट ऑफ इंडिया. बघा मित्रांनो, इराणी कप जो आहे रणजी आपण जर बघितलं रणजी ट्रॉफी जी टीम जिंकते ती टीम आणि उरलेले भारतातले सगळे प्लेयर यांच्यामध्ये इराणी कप होत असतो आणि तो मुंबईने जिंकलेला आहे. आपण जर बघितलं ICCचे नवीन अध्यक्ष सगळ्यात तरुण अध्यक्ष कोण बनले? जय शहा. आशियाई क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष मोहसिन नकवी. त्यानंतर प्रथम महिला आशिया कप 2024चे विजेतेपद कोणी जिंकले? श्रीलंकाने. उपविजेता भारत राहिला. कोणत्या देशाच्या अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसने एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली? तो ऑस्ट्रेलियाचा खेळाडू होता. आणि स्मृती मानधना हिची ICC महिला वन डे क्रिकेटर ऑफ द इयर 2024 म्हणून निवड झाली होती. यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण आता हा तिसरी वेळ आहे कव्हर करण्याची, कारण हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. एरो इंडिया 2025 हा आशियातील सर्वात मोठा एअर शो कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर बघा मित्रांनो, हा बेंगलोर कर्नाटकमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. या एअर शोचं वैशिष्ट्य म्हणजे असं, हा इतिहासामधला असा एकमेव एअर शो ठरलेला आहे मित्रांनो. नीट लक्ष द्या आता मी जे काही सांगतोय. तर या एअर शो मध्ये प्रत्येक देशाने आपली विमानं वगैरे भारताला दाखवण्यासाठी आणली होती. भारताला सध्या फिफ्थ जनरेशनच्या विमानांची गरज आहे. भारताकडे जर बघितलं तर राफेल विमान आहे, पण ते 4.5 जनरेशनचं आहे. आपलं तेजस 4 जनरेशनचं विमान आहे. ठीक आहे. मग आपण जर बघितलं तर आपल्याला 5th जनरेशनचं विमान पाहिजे. भारत सध्या विमान बनवतोय, पण त्याचं नाव आहे AMCA. ठीक आहे. याला बनायला जर बघितलं तर 2035चा कालावधी लागणार आहे. मग आपण जर बघितलं इतका वेळ आपण थांबू शकत नाही, कारण चायना जर बघितलं तर जवळपास 50 5th जनरेशनचे विमानं पाकिस्तानला उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे चायनाकडे तर आता 6th जनरेशनचे विमान आहे, पाकिस्तानकडे 5th जनरेशनचे येऊन जाईल. म्हणजे आपल्याला मोठा धोका निर्माण होणार आहे. यामुळे काय केलं तर रशियाने त्यांचं Su-57 नावाचं जे विमान आहे 5th जनरेशन ते भारताला दाखवण्यासाठी आणलं. आणि अमेरिकेने त्यांचं F-35 नावाचं विमान जे ते या एअर शो मध्ये आणलं. म्हणजे असं पहिल्यांदाच झालं. ही विमानं आजपर्यंत कधीच समोरासमोर आली नव्हती, ती यावेळी एकमेकांच्या समोरासमोर आली. कारण त्यांना भारताचं इम्पॉर्टन्स माहिती आहे, भारतामधून येणारी मोठी ऑर्डर माहिती आहे. त्यामुळं हा एअर शो जो आहे तो आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरतो. बघा मित्रांनो, तर लक्षात ठेवा, एअर शो विषयी मी बरेच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की बेंगलोरमध्ये वगैरे आयोजित करण्यात येतो. द्विवार्षिक असतो. ही याची 15वी आवृत्ती होती. 25ची थीम आहे मित्रांनो, द रनवे टू अ बिलियन अपॉर्च्युनिटी अशी याची थीम होती. कोणत्या देशाच्या सुरक्षा दलांनी देशभरात जमावाचे हल्ले आणि तोडफोडीच्या घटना रोखण्यासाठी ऑपरेशन डेव्हिल हंट सुरू केलं आहे? ऑपरेशन डेव्हिल हंट बांगलादेशने सुरू केलेलं आहे. तर बांगलादेशमध्ये जे काही शेख हसीना तिचं कुटुंब जे होतं तर तिच्या कुटुंबावर तिच्या नातेवाईकावर कंटिन्यू हल्ले करण्यात येत आहे. म्हणून ऑपरेशन डेव्हिल हंट हे ऑपरेशन सुरू करण्यात आलेले आहे की लोक जे जमाव करून हल्ला करतायत तर ते रोखण्यासाठी हे ऑपरेशन बांगलादेशने सुरू केलेलं आहे. बांगलादेशची राजधानी मित्रांनो ढाका, चलन आहे टाका. आणि मोहम्मद शहाबुद्दीन जे आहे ते सध्याचे बांगलादेशचे अध्यक्ष आहे. यानंतर जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय अरबी बिबट्या दिवस जो आहे तर तो 2025 मध्ये कधी सेलिब्रेट करण्यात आला? तर आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल डे ऑफ अरेबियन लेपर्ड. ठीक आहे. तर अरबी बिबट्या दिवस 10 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. हा दिवस 2024 पासून सेलिब्रेट करण्यात येतो. 2024 मध्ये न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदा सेलिब्रेट करण्यात आला होता. आता बघा महत्त्वाचे दिवस इथं बघून घेऊया. जागतिक पाणथळ दिन 2 फेब्रुवारी, जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी, थीम होती युनायटेड बाय युनिक. जागतिक कडधान्य दिवस 10 फेब्रुवारी कालच आपण बघितलं, ब्रिंगिंग डायव्हर्सिटी टू ॲग्री फूड सिस्टम. इंटरनॅशनल डे ऑफ वुमन अँड गर्ल्स इन सायन्स हा जर बघितला 2025 मध्ये 11 फेब्रुवारीला सेलिब्रेट करण्यात आला. अनपॅकिंग स्टीम करिअर्स हर व्हॉइसेस इन सायन्स अशी थीम होती. जागतिक आंतरधर्मीय सौहार्द सप्ताह 1 ते 7 फेब्रुवारी. आंतरराष्ट्रीय
एपिलेप्सी दिवस 10 फेब्रुवारी, त्याची थीम होती माय एपिलेप्सी जर्नी. स्त्री जननेंद्रियच्या विकृतीसाठीचा शून्य सहनशीलता दिवस 6 फेब्रुवारी. राष्ट्रीय महिला आयोगाचा 33वा स्थापना दिवस 31 जानेवारी. 31 जानेवारी 1992 ला आपल्या राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती. भारत आणि इजिप्त या दोन देशांमध्ये तुम्हाला माहित असेल की सायक्लोन हा युद्ध सराव आयोजित करण्यात येत असतो. मग 2025 मध्ये सायक्लोन युद्ध सराव कुठे आयोजित करण्यात आला, तर 2025 मध्ये सायक्लोन युद्ध सराव राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर हा 2023 मध्ये सुरू झाला होता. ही याची तिसरी आवृत्ती आहे. बघा मित्रांनो, अत्यंत महत्वाचा युद्ध सराव आहे. राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग या ठिकाणी हा युद्ध सराव सुरू झालेला आहे. दोन्ही देशामधील संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी इजिप्त आणि भारताने हा युद्ध सराव जो आहे तो सुरू केलेला आहे. इजिप्तच्या जागी कधी कधी एक्झाम मध्ये मिस्र जरी आलं तरी तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. यानंतर बघा महत्वाचे युद्ध सराव, जसं की युद्ध अभ्यास नावाचा युद्ध सराव भारत आणि अमेरिकेमध्ये बिकानेर राजस्थानमध्ये झाला होता 2024 मध्ये. अल-नजाह भारत आणि ओमान मध्ये झाला होता, सलालाह ओमान या ठिकाणी. हे सगळे 2024. मैत्री भारत आणि थायलंड मध्ये झाला, ताक प्रांत थायलंड येथे. डस्ट लीग भारत आणि उझबेकिस्तान मध्ये झाला, तरमेज जिल्हा उझबेकिस्तान मध्ये. एक्स टायगर ट्रायम्फ 24 भारत आणि अमेरिकेमध्ये झाला, भारताच्या पूर्व समुद्र किनाऱ्यावर. धर्मा गार्डियन भारत आणि जपान मध्ये झाला, राजस्थान मध्ये 2024 मध्ये. त्यानंतर मित्रशक्ती भारत आणि श्रीलंकेमध्ये झाला, श्रीलंकेत. त्यानंतर विशाखापट्टणम येथे मलबार युद्ध सराव, ज्यामध्ये 4 देशांचं नौदल भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, म्हणजे आपण जर बघितलं तर क्वाड देशांचं जे नौदल आहे ते यामध्ये सहभाग घेतं. ते युद्ध सरावाचं नाव आहे मलबार युद्ध सराव. कितवा? 28वा 2024 मध्ये विशाखापट्टणम मध्ये झाला होता. सिम्बेक्स भारत आणि सिंगापूरचा हा युद्ध सराव लक्षात ठेवा. याची 10वी आवृत्ती अलीकडे आयोजित करण्यात आली होती हिंदी महासागरामध्ये. काज हिंद जर बघितलं त्याची 8वी आवृत्ती ओली उत्तराखंड मध्ये भारत आणि कझाकिस्तान मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर नौदलाचा वरुण युद्ध सराव भारत आणि फ्रान्स मध्ये होतो, 22वी आवृत्ती भूमध्य समुद्रात आयोजित करण्यात आली होती. नसीम अल बहर भारत आणि ओमानचा आहे, गोव्याच्या किनारपट्टीवर आयोजित करण्यात आला होता. आपण जर बघितलं तर युद्ध सराव सॉफ्ट पॉवर जो आहे तो भारत आणि मलेशियामध्ये आयोजित करण्यात आला होता, कुआंतन मलेशिया येथे. आणि मित्रशक्ती हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने त्यांच्या HJT-36 जेट ट्रेनरला काय नवीन नाव दिलेलं आहे, तर बघा एअर शो झाला होता बँगलोरमध्ये, एरो इंडिया. तर त्यामध्ये आपण जर बघितलं तर जे काही HAL आहे हाल आपण तिला म्हणतो. आपण जर बघितलं तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जे अलीकडे 14वे महारत्न कंपनीचा दर्जा देण्यात आला, तिनेच कोणतं विमान बनवलेलं आहे तर तेजस विमान त्यांनीच बनवलेलं आहे. ठीक आहे. मग त्यांनी बनवण्यात आलेलं एक विमान जे HJT-36 आपण जर बघितलं तर HJT-36 ला त्यांनी यशस नाव दिलेलं आहे. तर आता HAL ची 2 विमान आहे, एक तेजस आणि दुसरं आहे यशस. बघा मित्रांनो, HAL ने आपलं HJT-36 ला यशस नाव दिलेलं आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. हे नाव देताना सुरक्षा उत्पादन सचिव संजीव कुमार हे तिथं होते, HAL चे CMD DK सुनील तिथं होते, आणि वरिष्ठ आपण जर बघितलं तर इतर वरिष्ठ अधिकारी होते, यांनी हे नाव विमानाला दिलेलं आहे. सागरी हिताचं रक्षण करण्यासाठी नौदल प्रमुखांची परिषद 2025 मध्ये कुठे आयोजित करण्यात आली, तर नौदल प्रमुखांची परिषद नौदलाचं मुख्यालय जे आहे नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. ठीक आहे. तर लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर यामध्ये माजी नौदल प्रमुख जे आहे तर ते एकत्र येतात, आणि आपण जर बघितलं तर बदलत्या परिस्थितीनुसार नौदलाने काय आपल्यामध्ये चेंज करायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे यावर चर्चा ते करत असतात. ठीक आहे. आपण जर बघितलं या परिषदेमध्ये लेगेसी ऑफ लिडरशिप नेव्हल चिफ्स थ्रू टाइम, तर नौदल प्रमुखांचं जे कार्य आहे त्यासाठी ते कार्याचा उल्लेख करणारे एक पुस्तक यामध्ये प्रकाशित करण्यात आलं या परिषदेमध्ये. जगातील सर्वात मोठ्या झुमर फेस्टिवल डान्स परफॉर्मन्स 2025 चं आयोजन कोणतं राज्य करत आहे, तर झुमर फेस्टिवल डान्स परफॉर्मन्स 2025 चं आयोजन आसाम राज्य करत आहे. आपण जर बघितलं तर हा एक नृत्याचा आपण काय म्हणूया फेस्टिवल आहे, सण आहे, आणि आसाम राज्य याचं आयोजन करतं. आसाममध्ये ॲडव्हान्टेज आसाम 2.0 इन्व्हेस्टमेंट समिट अंतर्गत याचं आयोजन केलं जातं. इथं 7,500हून अधिक जे काही नर्तक आहे ते डान्स करतात, आणि त्यांनी अलीकडे असा डान्स करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे तर तो स्थापित केलेला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सह अध्यक्षतेखाली तृतीय AI ॲक्शन समिट 2025 कुठे सुरू झाली,
तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तिसरी, आपण जर बघितलं तर AI ॲक्शन समिट जी आहे अत्यंत महत्त्वाची, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. तर तिचे अध्यक्ष होते इमॅन्युअल मॅक्रॉन, जे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, आणि नरेंद्र मोदी जे भारताचे पंतप्रधानी. दोघांनी मिळून अध्यक्षपद भूषवलेले, म्हणून जसं अध्यक्ष हा शब्द तुम्हाला बघायला मिळतो. तर AI चा वापर जो आहे तो अर्थव्यवस्थेला अजून डेव्हलप करण्यासाठी कसा केला जाऊ शकतो याविषयीची ही समिट होती. ही पॅरिस फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आली होती. या समिटमध्ये तुम्ही बघू शकता की मोस्ट इम्पॉर्टंट लोक जे ते या समिटमध्ये हजर झाले होते. मी तुम्हाला दाखवतो तो कोण कोण हजर झालं होतं. तर या समिटमध्ये जर बघितलं तर अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हेन्स, ओपन AIचे CEO सॅम अल्टमन, मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष ब्रॅड स्मिथ, गुगलचे CEO सुंदर पिचाई, तर हे सगळे यामध्ये सामील झाले होते. ठीक आहे. तर अत्यंत महत्त्वाची, लक्षात ठेवा, AI ॲक्शन समिट कुठे झाली? पॅरिसमध्ये. कोण अध्यक्ष होतं? भारत आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष. मग भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन. लिम्फॅटिक फिलेरियासिस, याला हत्तीरोग म्हटलं जातं, सिंपल भाषेत मराठीत हत्तीरोग. ठीक आहे. तर याचं निर्मूलन करण्यासाठी राष्ट्रव्यापी मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन मोहीम कोणी सुरू केलेली आहे? तर लिम्फॅटिक फिलेरियासिसच्या निर्मूलनासाठी राष्ट्रव्यापी मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन मोहीम आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी सुरू केलेली आहे. तर बघा मित्रांनो, जो हत्तीरोग आहे तर त्याचा प्रचार कमी करण्यासाठी 13 राज्यातील 111 जिल्ह्यांमध्ये ही मोहीम जी आहे ती सुरू केली जाणार आहे. आणि आपण जर बघितलं तर अशी औषधं पुरवली जाणार आहे ज्याने हत्तीरोगांचं जे काही प्रसार होतो तर तो इथं कमी होण्यामध्ये मदत होणार आहे. मग तुम्हाला कोणत्या डासाच्या चावण्यामुळे इथं हत्तीरोग होतो हे तुम्हाला इथं सांगायचं आहे. आणि त्याची चाचणी कधी केली जाते? ठीक आहे, हत्तीरोग आहे की नाही त्याची चाचणी कधी केली जाते आणि कोणत्या डासाच्या चावण्यामुळे हा होत असतो? कोणत्या देशाने कृत्रिम प्रकाश संश्लेषण तंत्रज्ञानाचा वापर करून अंतराळात रॉकेट इंधनसाठी ऑक्सिजन तयार केलेला आहे? तर बघा मित्रांनो, आपल्याकडे प्रकाश संश्लेषण होत असतं. वनस्पती काय करत असतात? आपलं अन्न बनवण्यासाठी प्रकाश संश्लेषण करत असतात. मग आपण जर बघितलं कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजनला बाहेर टाकतात. सेम क्रिया कृत्रिम पद्धतीने इथं केलेली आहे अवकाशामध्ये, अंतराळामध्ये. फक्त तिथं सूर्यप्रकाशाच्या जागी लाईट जे आहे ते सोडण्यात आले आणि या लाईटचा वापर करून आपण जर बघितलं जे कार्बोहायड्रेट्स आहे तर त्यांच्या माध्यमातून ऑक्सिजन जो आहे तर तो काय करण्यात आला? निर्माण करण्यात आला. हे काम जे हे चीनने केलेलं आहे, या कामाचा फायदा काय होणार आहे? तर ऑक्सिजन हा एक इंधन म्हणून काम करत असतं रॉकेटमध्ये. आणि मग आपण जर बघितलं तर स्पेसमध्ये जर आपण ऑक्सिजन बनवू शकलो तर आपण जास्तीत जास्त दूर जाऊ शकतो. आणि पुढे जाऊन या ऑक्सिजनचा वापर करून आपण काय बनवू शकतो? तर पाणी सुद्धा बनवू शकतो स्पेसमध्ये. तर एकदम जबरदस्त इथं संशोधन जे आहे ते झालेलं आहे. लक्षात ठेवा, चीनचे जे काही अंतराळवीर आहे त्यांनी हे संशोधन केलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर तियांगोंग स्पेस स्टेशन जे आहे ते चीनने स्वतःचं एक स्पेस स्टेशन डेव्हलप केलेलं आहे. तर त्यांनी अशा प्रकारचे इथं प्रयोग केलेले आपल्याला बघायला मिळतात. फेब्रुवारी 2025 मध्ये ICAI, ठीक आहे, इंडियन चार्टर अकाउंटंट, आपण जर बघितलं एक संस्था आहे, त्याच्यामध्ये आय काय आहे तर ते मी तुम्हाला पुढे सांगतो. तर यांनी एक पुरस्कार दिलेला आहे CA इन पब्लिक सर्व्हिस. तर हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर बघा मित्रांनो, इंडियन चार्टर अकाउंटंटची एक संस्था आहे. तर तिने जर बघितलं तर CA इन पब्लिक सर्व्हिस पुरस्कार दीपक कुमार केडिया यांना दिलेला आहे. तर बघा मित्रांनो, दीपक कुमार केडिया यांना द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंटंट्स ऑफ इंडिया असा त्याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे. तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंटंट्स ऑफ इंडिया ICAI चा फुल फॉर्म लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्डचे महानिरीक्षक दीपक कुमार केडिया यांना CA इन पब्लिक सर्व्हिसचा पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार नवी दिल्ली या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित करून देण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यांना जर बघितलं तर प्रजासत्ताक दिनी आपल्या सेवेसाठी राष्ट्रपती पदक सुद्धा. सुरुवात करूया 14 फेब्रुवारी रोजीच्या करंट अफेअर्सच्या सेशनला. चमन अरोरा यांना 2024 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या भाषेसाठी मिळालेला आहे? तर चमन अरोरा यांना 2024 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे मित्रांनो तो डोगरी भाषेसाठी मिळालेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं पुस्तक आहे इकहोर अश्वत्थामा. ठीक आहे, इकहोर अश्वत्थामा हे चमन अरोरा यांचं डोगरी भाषेतील पुस्तक आहे.
या साहित्य कृतीसाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार 2024 ने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये त्यांना एक ताम्रपट आणि 1,00,000 रुपयाचं रोख बक्षीस जे आहे ते मिळालेलं आहे. कोणत्या देशाने मिचिबिकी 6 उपग्रह जो आहे तो प्रक्षेपित केलेला आहे? तर नावावरून तुम्हाला समजलं असेल. हा उपग्रह जर आपण बघितलं तर चायनीज नाव वाटतं किंवा जपानीज किंवा आपण कोरियन नाव वाटतं. तर जपानने हा उपग्रह जो आहे तो प्रक्षेपित केलेला आहे. तर आपण जर बघितलं जसं GPS प्रणाली आहे, ठीक आहे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम जे आहे, भारताचं GPS प्रमाणे भारताची एक नाविक प्रणाली आहे, नाविक, ठीक आहे. तसंच जपानची जी GPS सारखी प्रणाली आहे, तर त्यासाठी त्यांनी हा उपग्रह जो आहे तर तो प्रक्षेपित केलेला आहे, ठीक आहे. तर जपानीज आवृत्ती आहे GPS ची, तर त्यासाठी जपानची स्पेस एजन्सी JAXA म्हटलं जातं, ठीक आहे. त्यांनी अलीकडं लाकडी उपग्रह जो आहे मित्रांनो तो प्रक्षेपित केला होता JAXAने. लक्षात ठेवा, JAXA सध्या चर्चेमध्ये. तर जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी असा त्याचा फुल फॉर्म आहे. आपण जर बघितलं तर या मिचिबिकी 6 हा उपग्रह जो आहे तर तो H3 रॉकेट जे आहे त्यांचं त्याने प्रक्षेपित केलेला आहे. जपान आशिया खंडातील एक प्रगत देश आहे. टोकियो राजधानी आहे. येन त्यांचं चलन आहे. शिगेरू इशिबा आपण जर बघितलं तिथले पंतप्रधान आहे. आता स्पेसशी संबंधित काही चालू घडामोडी बघूया. इस्रोने स्पेस डॉकिंग मिशन जे आहे तर ते कोणत्या रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित केलं होतं? तर PSLV C60. अत्यंत थंडीत तैनात असलेल्या सैनिकांसाठी DRDOने कोणता गणवेश आणला? तर हिमकवच. 2025 मध्ये अंतराळात मानवरहित डॉकिंग साध्य करणारा चौथा देश कोणता बनला? तर भारत. अंतराळातील वनस्पतींच्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी क्रॉप्स प्रयोग कोणी केला? तर इस्रोने. लेक्सी मिशनची सुरुवात कोणी केली? तर नासाने. 29 जानेवारी 2025 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 100वे प्रक्षेपण कोणी केलं? तर इस्रोने. इस्रोने आपली 100वी मोहीम कोणत्या रॉकेटने प्रक्षेपित केली? तर GSLV F-15 ने. शुभांशु शुक्ला ने ISS म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर एक्झिम 4च्या मिशनवर जाणारे ते पहिले भारतीय बनलेले आहे. कोणत्या भारतीय वंशाच्या अंतराळवीराने सर्वात जास्त काळ, महिला अंतराळवीराने सर्वात जास्त काळ स्पेसमध्ये चालण्याचा विक्रम केलेला आहे, स्पेस वॉक केलेला आहे? तर सुनीता विलियम्स यांनी 62 तास 6 मिनिटाचा स्पेस वॉक केलेला आहे. यानंतर तिसरा प्रश्न, वर्ल्ड पिकल बॉल लीग जी आहे तर ती कोणी जिंकलेली आहे? तर पिकल बॉल म्हणून एक खेळ आहे, ठीक आहे. हा आपण जर बघितलं तर जो काही टेबल टेनिस जो आहे, ठीक आहे, टेबल टेनिस जो आहे आणि नॉर्मल टेनिस जो आहे तर त्याचं एक कॉम्बिनेशन असणारा हा खेळ आहे पिकल बॉल, ठीक आहे. ज्यामध्ये आपण जर बघितलं तर टेबल टेनिस सारखा इथं छोटा बॉल असतो पण त्या बॉलला छिद्र असतात, ठीक आहे. आणि आपण जर बघितलं तर टेनिस सारखी मध्ये जाळी असते, ठीक आहे. तर त्या दोघांचं कॉम्बिनेशन असणारा खेळ आहे ज्यामध्ये जी काही बॅट असते तर ती टेबल टेनिस सारखी असते. टेनिस आणि टेबल टेनिस एक कॉम्बिनेशन असणारी बॅट असते. तर हा जो खेळ आहे याची पहिली आवृत्ती जी आहे वर्ल्ड पिकल बॉल लीग जी आहे ती भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती आणि याच्यामध्ये बेंगळुरू जवानच्या टीमने इथं विजय मिळवलेला आहे. कुणाला हरवलं? त्यांनी पुणे युनायटेडला त्यांनी हरवलेलं आहे. तर लक्षात ठेवा, ही स्पर्धा 24 जानेवारी ते 2 फेब्रुवारी मध्ये मुंबई महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आली होती. आता बघा क्रीडाविषयक चालू घडामोडी बघूया. 33वी संतोष ट्रॉफी कोणी जिंकली? तर पश्चिम बंगालने. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2025 मनू भाकर, डी गुकेश आणि हरमनप्रीत सिंग त्याचबरोबर प्रवीण कुमार या चौघांना मिळालेला आहे. 41वी स्पॅनिश सुपर कप कोण जिंकला? FC बार्सिलोनाने. FCचा अर्थ काय? तो फुटबॉल क्लब. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 4000 धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली स्मृती मानधना. श्रेयस अय्यर पंजाब किंग्सचा नवीन कर्णधार असणार आहे आणि लखनौ सुपर जायंट्सचा नवीन कर्णधार असणारे रिषभ पंत. 32वी विजय हजारे ट्रॉफी कर्नाटकने जिंकलेली आहे. खो खो विश्वचषक 2025 पुरुष आणि महिला दोन्ही पण भारताने जिंकलेला आहे. फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा भारताने जिंकलेली आहे. मॅडिसन किजने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जी आहे तर तिचं महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे. आणि पहिली महिला हॉकी इंडिया लीग ओडिशा वॉरियर्सने जिंकलेली आहे. तर ओडिशा वॉरियरने पहिली महिला हॉकी इंडिया लीग जिंकली आणि ऑस्ट्रेलिया ओपन मध्ये महिलांचं एकेरीचं विजेतेपद जे 2025चं ते मॅडिसन किजने जिंकलेलं आहे. आता बघा पुढचा क्वेश्चन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट अवॉर्ड्स 2025 मध्ये
कोणत्या खेळाडूने पहिले ॲलन बॉर्डर पदक जिंकलेलं आहे? तर तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी करणारं आणि आपल्या भारताला जास्त त्रास देणारा ट्रेव्हिस हेड जो आहे तर त्यानेही ॲलन बॉर्डर पदक जे आहे 2025 साठीचं ते जिंकलेलं आहे, लक्षात ठेवायचे. यानंतर जर बघितलं तर इतर विजेत्यामध्ये जर बघितलं तर वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू ट्रेव्हिस हेड ठरला. शेन वॉर्न टेस्ट प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार जॉस हेझलवूडला मिळाला. पुरुष T20 प्लेअर ऑफ द इयर ॲडम झांपा ठरला. ठीक आहे, मग बाकीचे पुरस्कार जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही आपल्याला. भारतातील मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, भारतातील पहिले पांढरे वाघ व्हाईट टायगर प्रजनन केंद्र जे आहे तर ते केंद्र सरकारने कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये मंजूर केलेलं आहे? तर व्हाईट टायगर आपण जर बघितलं तर रिप्रोडक्शन फॅसिलिटी प्रजनन केंद्र जे आहे ते रिवा मध्य प्रदेश या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे. आता रिवा मध्य प्रदेश या ठिकाणी पांढऱ्या वाघांचं प्रजनन केंद्राचं स्थापना केली जाणार आहे. आपण जर बघितलं तर ही बंगाल टायगरची एक दुर्मिळ प्रजाती आहे हे पांढरे वाघ. ठीक आहे, आपण जर बघितलं तर याचा उद्देश काय आहे तर जैवविविधतेचं संवर्धन करणं, वन्यजीव पर्यटन विकसित करणं, ठीक आहे, स्थानिक लोकांसाठी रोजगार निर्माण करणं हा या पाठीमागचा उद्देश आहे. रिवा जिल्ह्यातील गोविंदगड भागामध्ये आपण जर बघितलं मध्य प्रदेशमध्ये पांढऱ्या वाघाचं प्रजनन केंद्र तयार केले जाणार आहे. मध्य प्रदेश बाबत जाणून घेऊया. राजधानी आहे भोपाळ. मंगूभाई पटेल राज्यपाल आहे. मोहन यादव मुख्यमंत्री आहे. लोकसभेचे 29 तर राज्यसभेच्या 11 जागा आहे. त्यानंतर राष्ट्रीय उद्यान कोणते आहेत? डायनासोर जीवाश्म राष्ट्रीय उद्यान, कान्हा राष्ट्रीय उद्यान, बांधवगड राष्ट्रीय उद्यान, कुनो राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर जर बघितलं तर माधव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, सातपुडा आणि वनविहार राष्ट्रीय उद्यान. बघा इथे एक गोष्ट लक्षात येईल तुम्हाला की पेंच राष्ट्रीय उद्यान आपल्या देशामध्ये पण आहे, आपल्या राज्यामध्ये पण आहे आणि मध्य प्रदेशमध्ये पण आहे. तर या पेंच राष्ट्रीय उद्यानमध्येच एक लेखक आले होते आणि त्यांनी जंगल बुक नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्यावर आधारित जंगल बुक नावाचा मूवी सुद्धा तुम्ही बघितला असेल. पुढे जाऊया. आपण जर बघितलं तर मध्य प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 आहे. बाकी गोष्टी आपण ऑलरेडी बघितलेल्या आहे. कोणत्या राज्याने व्हॉट्सअपद्वारे मनमित्र शासन सेवा प्रदान करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे? तर कोणतं राज्य व्हॉट्सअपद्वारे मनमित्र शासन सेवा प्रदान करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे? तर बघा मित्रांनो, आंध्र प्रदेशने एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे मेटाच्या सहकार्याने. त्यांनी काय केलेलं आहे तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांनी काय केलेलं आहे तर जवळपास 160 प्लस 161 सेवा ज्या आहे तर त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांना देणं सुरू केलेलं आहे. या सगळ्या सरकारी सेवा आहेत. ठीक आहे, तर 161 सरकारी सेवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुणाच्या सहकार्याने तर ते लक्षात ठेवा मेटाच्या सहकार्याने देणं हे आंध्र प्रदेशने सुरू केलेलं आहे. ठीक आहे, तर असं सुविधा देणारं व्हॉट्सअपच्या माध्यमातून आंध्र प्रदेश पहिलेच राज्य बनलेलं आहे. व्हॉट्सअप क्रमांक हा इथं दिलेला आहे, याचा वापर करून 161 सेवांचा लाभ आंध्र प्रदेशमधील व्यक्ती घेऊ शकतात. केंद्र सरकार मार्च 2026 पर्यंत PM ई-ड्राईव्ह साठी किती कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे? केंद्र सरकारने मार्च 2026 पर्यंत PM ई-ड्राईव्ह योजनेसाठी 10,900 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. तर बघा मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक व्हेकलशी संबंधित योजना आहे PM ई-ड्राईव्ह योजना आणि यासाठी केंद्र सरकारने 10,900 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. आपण जर बघितलं तर FAME2 योजनेअंतर्गत 16.14 लाख इलेक्ट्रिक वाहनांना इथं मदत देण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे. PM ई-ड्राईव्ह योजनेअंतर्गत आपण जर बघितलं तर इलेक्ट्रॉनिक व्हेकल खरेदीसाठी काही अनुदान दिली जाणार आहे. त्याचबरोबर चार्जिंगच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी इथं अनुदान प्रोत्साहन दिलं जाणार आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादन करणारा देश बनलेला आहे? तर फेब्रुवारी 2025 मध्ये भारत जगातील दुसरा सगळ्यात मोठा मोबाईल उत्पादक देश बनलेला आहे. चीन जो आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे, भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये जेवढं मोबाईलचं उत्पादन होतं त्यातले 99% मोबाईल जे ते भारतातच विकले जातात. ही एक महत्वाची बाब आहे. आपण जर बघितलं तर भारतामध्ये 2014 मध्ये फक्त 2 मोबाईल उत्पादन युनिट्स होते. आता ते 300 पेक्षा जास्त उत्पादन युनिट्स भारतामध्ये आपल्याला बघायला मिळतात. भारतीय हज यात्रेकरूंना आरोग्य सेवा सहाय्यासाठी केंद्र सरकारने कोणता ऍप सुरू केलेला आहे? तर भारतातील जे हज यात्रेसाठी जे काही यात्रेकरू जाणार आहे त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने हज सुविधा ऍप जे ते लॉन्च केलेलं आहे. आता बघा मित्रांनो, या ऍप प्रमाणेच बाकी कोणते ऍप आपल्या लक्षात ठेवायचे हे जर आम्ही इथं तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगतो. स्वरेल ऍप भारतीय रेल्वेने सुरू केलेला आहे. रणभूमी पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रणभूमी दर्शन ऍप सुरू करण्यात आलेले आहे.
त्यानंतर स्नॅक ॲप जे आहे ते स्विगीने अलीकडे लॉन्च केलेलं आहे. जागो ग्राहक जागो आणि जागृती ॲप जे ते ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय ग्राहक दिनी म्हणजे 24 डिसेंबर रोजी सुरू केलेलं आहे. मनसुख मांडवी यांनी खेळातील डोपिंगच्या विरोधात लढा देण्यासाठी नो युअर मेडिसिन नावाचं KYM नावाचं ॲप लॉन्च केलेलं आहे. NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंजने NSE इंडिया बहुभाषिक ॲप जे ते लॉन्च केलेले आहे. त्यानंतर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने सारथी असायला पाहिजे ते, तर सारथी 2.0 हे ॲप जे ते विकसित केलेलं आहे. त्यानंतर प्रवाह पोर्टल रिटेल गुंतवणूकदारांसाठी इतर गोष्टी सुलभ करण्यासाठी RBI रिटेल नावाचं ॲप सुरू करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर प्रवाह पोर्टल कोणी सुरू केलं तर RBIने सुरू केलेलं हे लक्षात ठेवा. डिजी लॉकरने अलीकडे सरकारी सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी उमंग ॲप सुरू केलेले आहे. त्यानंतर जलशक्ती मंत्रालयाने फ्लड वॉच इंडिया 2.0 हे ॲप बनवलेले आहे. 3 नवीन फौजदारी कायद्यांसाठी 4 ॲप डेव्हलप झालेले आहे, ज्यामध्ये ई सक्षम, न्याय सेतू, न्याय श्रुती आणि ई समन्स हे ॲप आपल्याला बघायला मिळतात. आणि कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी लोकपत ॲप लॉन्च केलेले तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी लोकपत ॲप लॉन्च केलेलं आहे. भारताची मानव वाहतूक हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली जी आपण म्हणू शकतो व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टम. ठीक आहे, इथं तुम्ही VSHORADS व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टम जे आहे तर ते कोणत्या संस्थेने विकसित केलेलं आहे तर भारतामध्ये विकसित करण्यात आलेलं व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टम DRDOने डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने डेव्हलप केलेलं आहे, ज्याचं अलीकडे टेस्टिंग करण्यात आलं. हे कंटिन्यू चर्चेमध्ये राहतं मित्रांनो, लक्षात ठेवा. चांदीपूर ओडिसा इथून याची टेस्ट करण्यात आली. 6 किलोमीटर पर्यंत हे काय करू शकतं, मारा करू शकतं. एक व्यक्ती हे मिसाईलचा वापर करून स्वतः काय करू शकतो, मारा करू शकतो. ठीक आहे. DRDOची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय. समीर कामत अध्यक्ष आहे. स्ट्रेंथ ओरिजिन इन सायन्स यांचं ब्रीद वाक्य आहे. यानंतर पुढे जाऊया. भारताच्या कोणत्या शेजारील देशाने 65 वर्षातील सर्वात कमी महागाई नोंदवलेली आहे तर बघा मित्रांनो, श्रीलंकेमध्ये आतापर्यंतची 65 वर्षातील म्हणजे लास्ट आपण जर बघितलं तर 1961 मध्ये जेवढी महागाई होती तेवढी महागाई आता श्रीलंकेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजे वस्तू एकदमच स्वस्त झालेल्या आहे श्रीलंकेमध्ये. ठीक आहे, तर श्रीलंकेने 65 वर्षातील आतापर्यंतची सर्वात कमी महागाई नोंदवलेली आपल्याला बघायला मिळते. यालाच काय म्हटलं तर याला चलनवाढ नाही म्हटलं, याला चलन घट म्हटलं. काय म्हटलं तर चलन घट, डिफ्लेशन म्हटलं जातं. चलनवाढ महागाई होणे याला इन्फ्लेशन म्हटलं जातं. त्याच्या विरोधात कन्सेप्ट ही डिफ्लेशन मध्ये किमती ज्या आहेत ते सतत कमी होतात. अलीकडे जानेवारी महिन्यामध्ये श्रीलंकेमध्ये किमती 4% अजून कमी झालेल्या आहे. म्हणून आतापर्यंतची 65 वर्षामध्ये सगळ्यात कमी महागाई आपल्याला श्रीलंकेमध्ये बघायला मिळत आहे. ठीक आहे, डिफ्लेशन म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या देशाची माजी जागतिक नंबर 1 खेळाडू आणि 2 वेळची ग्रँड स्लॅम चॅम्पियन सिमोना हालेप हिने टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली तर सिमोना हालेप जी आहे मित्रांनो ती रोमानियाची खेळाडू आहे. लक्षात ठेवा, एका वेळी टेनिसमध्ये जागतिक लेवलवर नंबर 1 ला होती. 2 वेळा तिने टेनिस ग्रँड स्लॅम किताब जो आहे तो जिंकलेला होता. तिने जर बघितलं तर 2 वेळा ग्रँड स्लॅम कोणता जिंकला तर विम्बल्डन 2019 स्पर्धा आणि फ्रेंच ओपन 2018 स्पर्धा तिने आपल्या नावावर केली होती. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. 33व्या वर्षी तिने आपली निवृत्ती जी आहे ती जाहीर तुम्हाला बघायला मिळेल. चला सुरुवात करूया 15 फेब्रुवारी रोजीच्या करंट अफेअर्सला. पहिला क्वेश्चन आहे 25वा इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी. ठीक आहे, इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी ज्याला आपण काय म्हणतो, आयफा म्हणतो. ठीक आहे, आयफा. तर हा जो पुरस्कार आहे 2025 मध्ये कोणत्या शहरात आयोजित केला जात आहे तर बघा, हा पुरस्कार जयपूर राजस्थानमध्ये आयोजित केला जात आहे. राजस्थानमध्ये हा सोहळा आयोजित करण्यासाठी तब्बल 100 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर हा 25वा पुरस्कार लक्षात ठेवा. इतके दिवस हा मुंबईमध्ये सेलिब्रेट होत होता, आता हा जयपूरमध्ये यावर्षी सेलिब्रेट केला जाणार आहे. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कितवा आहे तर 25वा आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं ठीक आहे तर 2019 मध्ये हा मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता, एवढं लक्षात ठेवा. आणि आपण जर बघितलं तर
हा सोहळा जो आहे तो भारताच्या बाहेर सुद्धा आयोजित केला जात असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्या नावातच दिसत असेल आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी, आयफा. तर भारताबाहेर सुद्धा आयोजित केला जातो, भारतामध्ये सुद्धा आयोजित केला जातो. यापूर्वी मुंबईमध्ये आयोजित केला जात होता, ठीक आहे. आणि आता जयपूर आयोजन करणार आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. जयपूर 100 कोटी रुपये खर्च करणार आहे. जयपूर हे दुसरं भारतीय शहर बनलेलं आहे हा पुरस्कार आयोजित करणार. आपण जर बघितलं तर राजस्थानची राजधानी जयपूर, भजनलाल शर्मा मुख्यमंत्री आहे, हरिभाऊ वागडे राज्यपाल आहे, सरन्यायाधीश म्हणजे मुख्य न्यायाधीश आहे राजस्थान उच्च न्यायालयाचे ते आहे मनिंद्र मोहन श्रीवास्तव. आणि 1 नोव्हेंबर 1956 ला राज्य पुनर्रचना कायदा जो होता मित्रांनो, तर 1955चा, तर त्यानुसार 1956 मध्ये आपण जर बघितलं तर 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले होते, त्यापैकी राजस्थान एक आहे. राजस्थानमध्ये लोकसभेच्या जागा 25, राज्यसभेच्या 10 आणि विधानसभेच्या 200 जागा आहे. राजस्थानच्या शेजारी 5 राज्य आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या बॉर्डरवर कोणतं नॅशनल पार्क आहे, तर कुनो नॅशनल पार्क आहे, जे मूळ मध्य प्रदेशमध्ये आहे. त्याचबरोबर पंजाब राज्य आहे, ठीक आहे. पंजाब नंतर हरियाणा, उत्तर प्रदेश आणि गुजरात यांच्या सीमा राजस्थानला आहे. मुकुंद्रा हिल्स नॅशनल पार्क आणि डेझर्ट नॅशनल पार्क हे राजस्थानमधील नॅशनल पार्क आपल्याला बघायला मिळतात. राजस्थानशी संबंधित चालू घडामोडी, अलीकडे भारत आणि इजिप्तमध्ये सायक्लोन 3 हा जो युद्ध सराव आहे हा राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आला. रायझिंग राजस्थान ग्लोबल समिटचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये केलं. राजस्थान पोलिसांमध्ये महिलांना 30% आरक्षण आहे, लक्षात ठेवा. राजस्थानने अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणत्या राज्यासोबत एक पॅनल तयार केलं, तर मध्य प्रदेश सोबत. यानंतर सुप्रीम कोर्टाने राजस्थानमध्ये बालविवाह निर्मूलनाचं लक्ष 2030 ठेवलेलं आहे. खाजगी गुंतवणुकीला चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी राजस्थानने राजस्थान गुंतवणूक प्रोत्साहन योजना सुरू केलेली आहे. राजस्थानमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जयपूरमध्ये एक सैनिकी स्कूलचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे अलीकडे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कॅट महोत्सव जो आहे तो बिकानेर राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. आणि राजस्थानमध्ये 115 दशलक्ष वर्ष जुनं शार्कचे जीवाश्म कुठे सापडले, तर जैसलमेर या ठिकाणी सापडलेले. राजस्थान एकेकाळी कुठं होतं, तर समुद्राच्या खाली होतं. राजस्थानमध्ये एक नदी आहे जिचं नाव आहे लुनी नदी. लुनी नदी जी आहे तर तिला लवणावती म्हणून सुद्धा ओळखलं जातं, म्हणजे मिठाची नदी, ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. कोणता देश फेब्रुवारी 2025 मध्ये प्रथमच इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन सायन्स, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्स ची वार्षिक परिषद जी ते आयोजित करतात. म्हणजे पहिल्यांदाच आपण जर बघितलं तर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्सची पहिलीच बैठक जी आहे मित्रांनो, पहिली बैठक ती कुठं होत आहे, तर भारतामध्ये होते. त्यामुळे हा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट ठरतो इथं. आपण जर बघितलं तिची पहिली परिषद भारतामध्ये आयोजित करण्यात येत आहे 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हिचं आयोजन झालेलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी. यानंतर जर बघितलं 55 अधिक देशांचे जे काही प्रतिनिधी आहे ते या परिषदेला उपस्थित राहिले होते. आपण जर बघितलं या परिषदेमध्ये मग जे काही इनोव्हेशन आहे, ठीक आहे, तर त्यावर इथं चर्चा वगैरे करण्यात आलेली आहे. कशाशी संबंधित, तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्सशी संबंधित इनोव्हेशनवर चर्चा वगैरे करण्यात आलेली आहे. या परिषदेची थीम आहे नेक्स्ट जनरेशन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स एम्पॉवरिंग सिटीजन अँड रिचिंग द लास्ट माइल, ठीक आहे. तर आपल्याला काही निवडक गोष्टी लक्षात ठेवायच्या. प्रथम परिषद भारतात आयोजन करण्यात आलेले एवढं तर आपल्याला माहीतच असलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्था जी ती 1930 मध्ये स्थापन करण्यात आली होती. आणि आपण जर बघितलं तिची पहिली परिषद भारतात आयोजित करण्यात आली. ब्रुसेल्स बेल्जियम मध्ये हिचं मुख्यालय आहे. आपण जर बघितलं तर रायद मोहम्मद बेन शाम्स हे हिचे अध्यक्ष आहे, ठीक आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहे, ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, वेव 2025 आयोजन भारतामध्ये इथं केले जात आहे. 18वा प्रवासी भारतीय दिवस जो आहे, भारतीय दिवसाची परिषद जी आहे ती भुवनेश्वर ओडिशामध्ये तिचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ठीक आहे. त्याची थीम होती विकसित भारतातील परदेशी भारतीयांचे योगदान. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲक्शन समिट जी ती फ्रान्समध्ये आयोजित केली जात आहे. भारत आणि फ्रान्स दोघं तिचे अध्यक्ष आहे. 28व्या कॉमनवेल्थ प्रेसिडेन्सी कॉन्फरन्सचे 2026 आयोजन जे 28व्या कॉमनवेल्थ प्रेसिडेंट कॉन्फरन्सचे 2026 आयोजन जे ते भारत करणार आहे, ठीक आहे, भविष्यात. अबुधाबी येथे आयोजित मिडल ईस्ट कॉन्फरन्स 2025ची
हां, आता इथं कधी-कधी काय होऊन जातं, की आपण जे के टुडेचे क्वेश्चन घेतो, त्यामुळे हिंदी आपण जेव्हा इंग्लिश जेव्हा ट्रान्सलेट करतो, तेव्हा पुढं मागं होऊन जातं. तर बघा अबुधाबी जे आहे, अबुधाबी या ठिकाणी मिडल ईस्ट कॉन्फरन्स 2025चं काय करण्यात आलेलं आहे, आयोजन करण्यात आलेलं आहे. तर मी माझ्या परीने जेवढी पीपीटी ॲक्युरेट बनवता येईल, ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन टाकता येईल तेवढी मी टाकत असतो. पण कधी-कधी ट्रान्सलेशन किंवा कधी-कधी टायपिंगमध्ये मिस्टेक होते, तर ते थोडं ॲडजस्ट करून घेत चला. बिमस्टेक युथ समिट जी ती गांधीनगर गुजरातमध्ये आयोजित करण्यात आली होती. ग्लोबल कोऑपरेटिव्ह समिट भारतात आयोजित करण्यात आलेली आहे पहिली. त्यानंतर जर बघितलं पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद नवी दिल्ली भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. एशिया क्लीन एनर्जी समिट सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. क्वाड समिट US मध्ये आयोजित करण्यात आली होती. ही ऍक्च्युअल भारतामध्ये होणार होती, पण अमेरिका म्हणले का आमच्या देशामध्ये होऊ द्या म्हणून आपण क्वाड अमेरिकेमध्ये आयोजित केली होती. G7 शिखर परिषद इटलीमध्ये आपण जर बघितलं 50वी आणि 51वी कॅनडामध्ये मित्रांनो तिचं आयोजन होणार आहे. त्यानंतर जैवविविधता शिखर परिषद जी आहे तर COP16 जी आहे बघा मित्रांनो, कॉप जे आहे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, तर हवामान बदलाशी संबंधित वेगळ्या होत असतात. ते हवामान बदलाशी संबंधित COP29 वगैरे चालू येते. आपण जर बघितलं ही जैवविविधतेशी संबंधित कॉन्फरन्स ऑफ पार्टी आहे, म्हणजे बायोडायव्हर्सिटीशी संबंधित, आणि एक वाळवंटाशी संबंधित असते. तर ही 16वी कॉप कॅली कोलंबिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. जानेवारी 2025 साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा म्हणजे ICCचा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणी जिंकला, तर तो जोमेल वॉरिकेन वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे आणि बेथ मुनी ऑस्ट्रेलियाची खेळाडू, या दोघांनी जिंकलेला आहे. मग उत्तर असेल 1 आणि 2. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. ICC स्थापना 15 जून 1909 मध्ये करण्यात आली होती. तिचं मुख्यालय दुबईमध्ये आहे. जय शाह अध्यक्ष आहे. आपण जर बघितलं महत्त्वाच्या इथं क्रीडा घडामोडी बघून घेऊया. 33वी संतोष ट्रॉफी पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्यात आली. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मनू भाकर, डी कुकेश, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार या चौघांना मिळालेला आहे. 41वा स्पॅनिश सुपर कप जो आहे तर तो FC बार्सिलोनाने जिंकला. एक दिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध 4000 धावा कोणी केल्या, तर 4000 ही एक वेगळी अजून एक मुद्दा सांगतो मी तुम्हाला. इंग्लंडच्या विरोधात आता हा एक वेगळा मुद्दा आहे, पण इंग्लंडच्या विरोधात 4000 धावा अलीकडे कुणी केलेल्या आहे, तर त्या विराट कोहलीने केलेल्या आहे. त्याचबरोबर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 4000 धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोणी, स्मृती मानधना. स्मृती मानधनाने 4000 धावा एकूण करिअरमध्ये केलेल्या आहे. विराट कोहलीने एकट्या फक्त इंग्लंड विरोधात 4000 धावा केलेल्या आहे. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. पहिली महिला हॉकी इंडिया लीग 2025 मध्ये ओडिशा वॉरियर्सने जिंकलेली आहे. आपण जर बघितलं श्रेयस अय्यर जो आहे तो पंजाब किंग्सचा नवीन कर्णधार बनला. कर्नाटकने 32वी विजय हजारे ट्रॉफी जिंकलेली आहे. त्यानंतर जर बघितलं खो खो वर्ल्ड कप जो आहे तर त्याचं खो खो वर्ल्ड कप, ठीक आहे, खो खो वर्ल्ड कप तो पुरुष आणि महिलांमध्ये भारताने जिंकलेला आहे. फिडे बुद्धिबळ विश्वचषक भारताने जिंकलेला आहे. मॅडिसन कीजने ऑस्ट्रेलियन ओपनची स्पर्धा महिला एकेरीमध्ये जिंकलेली आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन, जागतिक रेडिओ दिवस 2025 मध्ये कधी सेलिब्रेट करण्यात आला, तर जागतिक रेडिओ दिवस जो आहे मित्रांनो तो इथं 13 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. जागतिक रेडिओ दिवस. आज आपण टोटल 3 दिवस बघणार आहे. यामधला जागतिक रेडिओ दिवस लक्षात ठेवा 13 फेब्रुवारी. मग आपण जर बघितलं ती युनेस्कोने 2011 मध्ये त्याची स्थापना केली होती आणि 2013 मध्ये जी संयुक्त राष्ट्राची महासभा आहे तर तिने त्याचा स्वीकार केला होता रेडिओ दिवसाचा. आपण जर बघितलं तर रेडिओ दिवसाच्या माध्यमातून इथं काय केलं जातं, तर रेडिओचं जे महत्त्व आहे की लोकांमध्ये जी काही माहिती पोहोचवली जाते तर ते महत्त्व जागृत ठेवण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. यावर्षीची थीम होती रेडिओ अँड क्लायमेट चेंज. रेडिओ दिवस 13 फेब्रुवारी, रेडिओ अँड क्लायमेट चेंज थीम. आता बघा इथं महत्त्वाचे काही दिवस. जागतिक पाणथळ दिवस 2 फेब्रुवारीला सेलिब्रेट केला होतो, कारण रामसर कराराची अंमलबजावणी या दिवशीपासून सुरू झाली होती. जागतिक कर्करोग दिन जो आहे तो 4 फेब्रुवारीला सेलिब्रेट केला होतो. युनायटेड बाय युनिक थीम आहे. जागतिक कडधान्य दिवस 10 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट केला होतो. ब्रिंगिंग डायव्हर्सिटी टू ॲग्री फूड सिस्टम अशी थीम आहे. इंटरनॅशनल डे ऑफ वुमन अँड गर्ल्स इन सायन्स 2025 मध्ये हा दिवस 11 फेब्रुवारीला सेलिब्रेट करण्यात आला. अनपॅकिंग स्टीम करियर्स हर व्हॉइस इन सायन्स. जागतिक आंतरधर्मीय सौहार्द सप्ताह 1 ते 7 फेब्रुवारी मध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी दिवस जो आहे तो 10 फेब्रुवारी, माय एपिलेप्सी जर्नी अशी त्याची थीम होती. स्त्री जननेंद्रियाच्या विकृतीसाठीचा शून्य सहनशीलता आंतरराष्ट्रीय दिवस 6 फेब्रुवारी आणि राष्ट्रीय महिला आयोगाचा 33वा स्थापना दिवस 31 जानेवारी रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे.
कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये 14वी कितवी 14वी आशियाई मत्स्यपालन आणि जलसंवर्धन मंच बैठक आयोजित करण्यात आलेली आहे? तर 14वी आशियाई मत्स्यपालन आणि जलसंवर्धन बैठक जी आहे ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. तर एशियन फिशरीज अँड ॲक्वाकल्चरल फोरम जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर क्वालालंपूर मलेशिया येथे मुख्यालय आहे एशियन फिशरीज सोसायटी, ठीक आहे हिचं. तर हिने काय केलेलं आहे तर ही बैठकीचं आयोजन केलेलं आहे. ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवा. त्याचबरोबर थीम लक्षात ठेवा, ग्रीनिंग ब्लू ग्रोथ इन द एशिया पॅसिफिक. ठीक आहे, अशी याची थीम होती. यानंतर इस्रोने, आता सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन हा आहे आजच्या लेक्चरचा, इस्रोने कोणत्या IITच्या सहाय्याने स्वदेशी सेमीकंडक्टर चिप विकसित केलेली आहे? तर इस्रोने बघा IIT मद्रास सोबत मिळून स्वदेशी सेमीकंडक्टर चिप जी आहे ती विकसित केलेली आहे. ठीक आहे. तर इंडिजिनियस RISC-V कंट्रोलर फॉर स्पेस ॲप्लिकेशन, तर IRIS असा हिचं शॉर्टकट आहे. ठीक आहे, IRIS. ठीक आहे, फुल फॉर्म काय आहे तर आय म्हणजे इंडिजिनियस. ठीक आहे, मग आपण जर बघितलं तर RISC, ठीक आहे, कंट्रोलर फॉर स्पेस ॲप्लिकेशन. ठीक आहे, असा हिचा थोडासा किचकट आपल्याला फुल फॉर्म बघायला मिळतो. तर ही जी चिप आहे हे भारताचं पहिलं स्वदेशी सेमीकंडक्टर आहे. एवढं लक्षात ठेवा. सेमीकंडक्टर प्रत्येक गोष्टीत आहे. या डिजिटल बोर्डमध्ये तुमच्या हातात असलेला मोबाईल, तुमच्या समोर असलेल्या लॅपटॉपमध्ये सेमीकंडक्टर आपल्याला बघायला मिळतं. ओके, एवढं लक्षात ठेवा फक्त. बाकी पुढे जाऊया. ठीक आहे, आता ही जी चिप आहे तिची निर्मिती कुठे केली जात आहे तर चंदीगड येथे त्यासाठी एक लॅब जी आहे ती स्थापन केली जात आहे. आणि आपण जर बघितलं पॅकेजिंग कर्नाटकमध्ये टाटा ॲडव्हान्स सिस्टम जे आहे ते करत आहे. बघा इस्रो 15 ऑगस्ट 1969 स्थापना बेंगलोरमध्ये, मुख्यालय डॉक्टर व्ही नारायणन जी ते अध्यक्ष आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. यानंतर वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटची 12वी आवृत्ती फेब्रुवारी 2025 मध्ये कुठे आयोजित करण्यात आली? तर वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट, ठीक आहे, तर ही आयोजित करण्यात आलेली दुबई UAE मध्ये. याची सुद्धा थीम लक्षात ठेवा. 10 ते 13 फेब्रुवारी मध्ये वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट UAE दुबईमध्ये आयोजित करण्यात आली. शेपिंग फ्युचर गव्हर्नमेंट अशी याची थीम होती. हे 100% विचारलं जाऊ शकतं. हा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये तुम्हाला ऍड करायचा आहे. ठीक आहे. यानंतर जे काही शासन आहे, गव्हर्नमेंट आहे, तर यावर इथं चर्चा केली जाते, कसं गव्हर्नमेंट असायला पाहिजे कसं नाही. पुढे जाऊया. UAE आशिया खंडातील एक देश आहे. युनायटेड अरब अमिरात. अमिरात म्हणजे राज्य, आणि काही राज्य एकत्र आले, जसे की दुबई नावाचं एक राज्य होतं, त्यानंतर शारजा. ठीक आहे, तर असे वेगवेगळे अमिरात होते. अमिरात, ठीक आहे, राजांचे राज्य होते, ते एकत्र आले त्यांनी युनायटेड होऊन ते काय बनले? दुबई बनलेले आहे. सॉरी, UAE बनलेले आहे. तर युनायटेड अरब अमिरात. अरबांचे अमिरात काय झाले? युनायटेड झाले. काय बनले? UAE बनले. अध्यक्ष आहे, राष्ट्रपती आहे तिथले मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान, आणि पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम. अबुधाबी त्यांची राजधानी आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणत्या भारतीय खेळाडूची इव्हेंट अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर बघा मित्रांनो, इव्हेंट अँबॅसिडर म्हणलेला आहे, फोटोवरून तुम्हाला सगळ्यांना माहीत झालं असेल, शिखर धवन. त्याचबरोबर अजून काही व्यक्ती इव्हेंट अँबॅसिडर बनलेले, जसं की आपण जर बघितलं पाकिस्तानचा सरफराज अहमद, ठीक आहे, 2017 मध्ये त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली होती. ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन ऑलराऊंडर. त्यानंतर आपण जर बघितलं टीम साऊदी न्यूझीलंडचा खेळाडू. तर हे जे आहे यांची इव्हेंट अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली भारताचं शिखर धवन. कोणत्या दिग्गज चित्रपट निर्मात्याला आयफा पुरस्कार 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर राकेश रोशन जे त्यांना उत्कृष्ट कामगिरी चित्रपट क्षेत्रामध्ये केल्याबद्दलचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. तर आयफा जो आहे तर त्याचं आयोजन जे आहे ते कुठं होणार आहे? तर 8 ते 9 मार्च या दिवसांमध्ये त्याचं आयोजन जयपूरमध्ये होणार आहे. आणि हा पुरस्कार ऑलरेडी डिक्लेअर झालेला आहे राकेश रोशन यांना. ठीक आहे, याची थीम असणार आहे सिल्वर इज द न्यू गोल्ड. इंग्लंड विरुद्ध 4000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरलेला आहे? मी तुम्हाला पहिलेच हा क्वेश्चन कव्हर केलेला आहे. विराट कोहली इंग्लंड विरुद्ध 4000 धावा करणारा 6वा एकूण जागतिक फलंदाज बनलेला आहे आणि फर्स्ट इंडियन क्रिकेटर बनलेला आहे. तर लक्षात ठेवा, अलीकडे त्याने 52 धावाची खेळी केली होती.
राष्ट्रीय उत्पादकता दिवस जो आहे, नॅशनल प्रोडक्टिव्हिटी डे जो आहे, तो 12 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट केला जातो. याची थीम होती फ्रॉम आयडियाज टू इम्पॅक्ट, प्रोटेक्टिंग इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी फॉर कॉम्पिटेटिव्ह स्टार्टअप. ठीक आहे, अशी थीम होती, लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर प्रोडक्टिव्हिटी डे म्हणजे काय, तर उत्पादकता, की आता एखादा व्यक्ती किती काम करू शकतो त्याला त्याची प्रोडक्टिव्हिटी इथं मानलं जातं. त्यानंतर राष्ट्रीय महिला दिन 2025 मध्ये कधी सेलिब्रेट करण्यात आला, तर तो करण्यात आला मित्रांनो 13 फेब्रुवारी रोजी. इथे तुम्हाला भारताच्या आपण कोकिळा म्हणतो कोण, तर लता मंगेशकर, तर त्यांच्या अगोदरच्या कोकिळा कोण होते, सरोजिनी नायडू. तर त्यांचा जो काही जन्मदिवस आहे मित्रांनो 13 फेब्रुवारी, तर याला आपण काय करत असतो, तर ॲज अ राष्ट्रीय महिला दिन म्हणून सेलिब्रेट करत असतो. तर राष्ट्रीय महिला दिन 2025 मध्ये कधी सेलिब्रेट करण्यात आला, 13 फेब्रुवारी रोजी. भारताचे स्वातंत्र्य सैनिक, कवयित्री, समाजसुधारक होते सरोजिनी नायडू. यांच्या दिनाला आपण इथं राष्ट्रीय महिला दिन सेलिब्रेट करतो. या दिनाचं प्रमुख उद्दिष्ट आहे की महिलांच्या हक्काबाबत जनजागृती करणं. आता 2 टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. इस्रोने कोणत्या IIT सोबत मिळून इथं सेमीकंडक्टर विकसित केलेले स्वदेशी, आणि कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात 14वी आशियाई मत्स्य पालन आणि जलसंवर्धन मंच बैठक जी आहे ती आयोजित केली जाणार आहे. आणि त्याचबरोबर अजून जर अभ्यास सुरू केला नसेल राज्यसेवेचा किंवा कंबाईन गट क पूर्व परीक्षेचा किंवा कंबाईन गट ब मुख्य परीक्षेचा, किंवा जर पुढच्या एक्झामचा अभ्यास सुरू करायचा असेल तर कंबाईन गट ब आणि गट क प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यूची फाउंडेशन बॅच 2.0 आहे. आणि राज्यसेवेसाठी सुद्धा आपल्याकडे फाउंडेशन बॅच आहे, त्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता मित्रांनो. या बॅचेस जे आहे त्या अफोर्डेबल फीमध्ये क्वालिटी एज्युकेशन विथ क्वालिटी नोट्स अशा या बॅचेस आहे. तर तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर घ्या, कारण सिलेबस पुढे चाललेला आहे. त्याचबरोबर तुम्ही आपला हा नोट्स पॅक सुद्धा परचेस करू शकता. त्याचबरोबर आपला ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करू शकता तुम्ही. ठीक आहे, कारण तुमचा सगळीकडं अभ्यासच होणार आहे. थांबूया आपण आता इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चल बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.